आणि ह्या संस्थेच्या 106 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये, 105 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये मी पहिला भारतीय माणूस आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो पहिला नॉन अमेरिकन माणूस आहे जो त्या संस्थेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या चेअरमन पदावर जाऊन बसलो किंवा होतो आहे. म्हणजे कुठलंही वॉर कुणालाही फायदा करून देत नाही. हे अगदी इतिहासाने प्रूव्ह केलेले, फर्स्ट वर्ल्ड वॉर बघा, सेकंड वर्ल्ड वॉर बघा, कुठलेही वॉर बघा, नो वॉर गिव्स बेनिफिट टू एनीवन. त्याच्या दोन्ही बाजूंची हानी होती. पण ते आता होणार का नाही होणार हे तर मी सांगणं बरोबर नाही. एकंदरीत तुमचं जे टोन होता त्याच्यावर मला वाटतं की यू आर प्रेडिक्टिंग वॉर. तर आपल्याला एक्सपोर्टची फार आवश्यकता आहे. आणि जगात सगळ्यात मोठा देश जो इम्पोर्ट करू शकतो आपल्याकडनं काही, तो हा अमेरिका हा देश. त्याच्यामुळे आपल्याला आपण असं म्हणू शकतो की फारसा पर्याय नव्हता हे करण्याशिवाय. पण आपण जे केले ते वाईट नाही. हा प्रश्न जो माझ्या डोक्यात घुसला, तर त्या दिवशी बँकेमध्ये मी कसं तरी 1-1.5 तासात काम आटपलं. दुसऱ्या दिवशी शनिवारी अर्धा दिवसाची बँक असायची. 12 वाजता मी दांडी म्हणजे काम संपवलं, एसटी पकडली नांदेडला, आणि घरी जाऊन वडिलांना म्हणलं मला बँकेतली नोकरी सोडायची. आता सगळ्या घरामध्ये बॉम्ब, बँकेतली नोकरी लागलेली, इतकं छान चाललंय सगळं, आता ह्या नोकरी का सोडायची बाबा. मी फार मोठी रिस्क घेतली होती. समजा मी बीकॉमला पहिला आलो नसतो तर काय झालं असतं. पण त्या उदय जोशी नावाच्या गृहस्थांनी मला हा प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर मी विचार केला आणि त्यांनी माझी पूर्ण लाईफ चेंज केली. प्रकारचे प्रश्न तुम्ही क्रिएट केलेत, हे लिडरशिपचे क्वेश्चन्स आहेत. हा माझा कदाचित माहित नाही 50वा इंटरव्ह्यू असेल. इतके क्लिष्ट प्रश्न किंवा इतके कॉम्प्लिकेटेड किंवा इतके चांगले प्रश्न मला आता पण फार कमी जणांनी विचारले. तर तुमच्या ह्या इंटरव्ह्यू घेण्याच्या प्रकारामध्ये किंवा पॉडकास्टमध्ये यू आर ऑलरेडी अ लीडर. आज जीवनातील अनेक ॲस्पेक्ट्समध्ये अनेक प्रश्न आहेत. या लाईफ ॲस्पेक्टचा काही विशिष्ट दृष्टिकोनातून अभ्यास करता येईल का, या जिज्ञासेतून प्रदत्ताचा पॉडकास्ट घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत असतो. या पॉडकास्टमधून एका जरी प्रेक्षकाच्या जीवनात पॉझिटिव्हिटी आली तरी ती आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट असेल. नमस्कार, मी सुदर्शन टेकाळे. आज आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे त्यांचा प्रवास सुरू होतो नांदेडच्या गल्ल्यांमध्ये आणि थेट पोहोचतो अमेरिकेमधील न्यूयॉर्कच्या मोठमोठ्या कंपन्यांच्या बोर्ड मेंबरसोबत बोर्ड मीटिंगमध्ये. नाव आहे डॉक्टर सुनील देशमुख. सुनील सरांचे वडील नांदेडच्या मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये शिक्षक होते. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांचा हैदराबाद मुक्तीसंग्रामात सक्रिय सहभाग होता. सुनील सरांनी आपलं पदवीपर्यंत शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीतून मराठी माध्यमातून गोल्ड मेडल पटकावत पूर्ण केलंय. पुढे सिम्बॉयसिसमधून लॉ, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीतून मास्टर ऑफ कॉमर्स पूर्ण करत 30 वर्ष सतत आशिया, आफ्रिका, युरोप येथील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये सी स्वीट एक्झिक्युटिव्ह म्हणून मोठमोठ्या निर्णयांमध्ये भूमिका बजावली आहे. नुकतंच कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीकडून त्यांना ऑनररी डिलीट ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. नमस्कार सर, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार सर, ही सी स्वीट एक्झिक्युटिव्ह ही काय भानगड आहे? फार छान प्रश्न विचारला तुम्ही. आणि आम्हा सर्व कॉर्पोरेट लीडर लोकांना ही सवय असते की प्रत्येक गोष्टीचं एक शॉर्ट फॉर्म क्रिएट करायचं आणि त्याच्याभोवती वलय क्रिएट करायचं. सी स्वीट एक्झिक्युटिव्ह किंवा सी स्वीट या शब्दाचा अर्थ आहे, सी म्हणजे चीफ. जे कंपनीतला सगळ्यात वरच्या हुद्द्यावरच्या माणसाला तुम्ही चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणतात, किंवा चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणतात, किंवा चीफ मार्केटिंग ऑफिसर म्हणतात, किंवा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणतात. ह्या सगळे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यांना जर आम्ही एकत्र केलं तर त्याला आम्ही सी स्वीट एक्झिक्युटिव्ह म्हणतो. जे लोक कंपनीमध्ये अतिशय वरच्या हुद्द्यांवर काम करतात आणि ज्यांचं डेझिग्नेशन किंवा ज्यांचा हुद्दा चीफ या शब्दापासून सुरू होतो त्याला आम्ही सी स्वीट एक्झिक्युटिव्ह म्हणतो. थोडक्यामध्ये कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर, कंपनीचा CEO, अशा प्रकारच्या लोकांना आम्ही सी स्वीट एक्झिक्युटिव्ह. सो आता मी जेव्हा कंपन्यांमध्ये काम वगैरे करतो तेव्हा आम्हाला काय वाटतं की हे जे बोर्ड मीटिंगमध्ये बोर्ड मेंबरमध्ये जे लोक बसतात, AC मध्ये बसतात, आम्ही ग्राउंड लेवलवर काम करतो. सो
why this C-suite executive role is important? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला आणि मी पण कंपन्यांमध्ये अगदी खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत कामं केलेली आहेत. जो प्रश्न सुदर्शनजी तुम्हाला पडला होता तो प्रश्न मला सुद्धा पडला होता की मी का नाही होऊ शकत सी स्वीट एक्झिक्युटिव्ह. सी स्वीट एक्झिक्युटिव्हचं काम आहे की कंपनीचा संपूर्ण कारभार हा योग्य पद्धतीने हाताळणे हे त्याचं मुख्य काम आहे. त्या कारभार किंवा कंपनीची मॅनेजमेंट मॅनेज करणं हे तसं म्हणावं तितकं सोपं काम नसतं. त्याच्याकरता त्यांना बरेच स्किल्स, बऱ्याच स्ट्रॅटेजीज, बरेच एक्सपिरियन्स, बरेच नॉलेज या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून बिझनेस चालवावा लागतो. तर बेसिकली त्यांचा सी स्वीट एक्झिक्युटिव्ह या पदवीवर असणाऱ्या लोकांचं काम आहे की कंपनी जास्तीत जास्त प्रॉफिटमध्ये कशी चालवणं, कंपनीचं जास्तीत जास्त ग्रोथ कसं करणं आणि हे सगळं करताना कंपनीचं भांडवल, कंपनीचे लोक, कंपनीची प्लांट अँड मशिनरी या सगळ्याचा योग्य विनिमय कसा करायचा आणि त्यातनं आपली प्रगती कशी साधायची हा त्याचा मुख्य उद्देश आहे. So your designation requires a fast decision making and in critical situations. Yes. So how do you handle that? आता ह्या सर्व गोष्टी आहेत या एक्सपिरियन्सनी पण येतात, नॉलेजनी पण येतात. आम्ही नॉलेज जेव्हा डिव्हाइड करतो तेव्हा एक्सप्लिसिट नॉलेज आणि इम्प्लिसिट नॉलेज अशा दोन प्रकारचं नॉलेज असतं. तर समजा तुम्ही इंजिनिअरिंगची डिग्री केली तर ते तुमचं एक्सप्लिसिट नॉलेज आहे. पण मी आता 15 वर्ष फॉरेनमध्ये राहिलो आणि तिथे मला जो अनुभव मिळाला तो कुठल्या डिग्रीमध्ये नाही आहे, तो माझा अनुभव आहे, त्याला आम्ही इम्प्लिसिट नॉलेज म्हणतो. तर ह्या सी स्वीट एक्झिक्युटिव्हच्या लोकांचं काम हे आहे की आपल्याला मिळालेलं शिक्षण, आपली डिग्री ह्याचा उपयोग करायचा, आपल्याला मिळालेला अनुभव ह्याचा उपयोग करायचा. हे सगळं एकत्र करून तुम्ही रिस्क टेकिंग कॅपॅसिटी घेऊन, रिस्क घेऊन तुमच्या बिझनेस पुढे वाढवत जाण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे सगळं यायला वेळ लागतो. असं नाही की तुम्ही कॉलेजमधनं ग्रॅज्युएट झाले आणि ताबडतोब तुम्ही सी स्वीटमध्ये गेले, असं होत नाही. सी स्वीटमध्ये जायला कमीत कमी 10 ते 15 वर्षाचा अनुभव यावा लागतो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ही पदवी किंवा ही पोझिशन मिळू शकते. ओके, सो आपण इम्प्लिसिट नॉलेज बद्दल बोललात. सो नॉलेजचे वेगवेगळे प्रकार आहेत, स्किल्स आहेत आपल्याला लागणाऱ्या रोजच्या जीवनात. तो विच आर द लाईफ स्किल्स यू फील आर इम्पॉर्टंट टू गेट सक्सेस इन लाईफ, आणि जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला. मी त्याचं उत्तर उलट्या बाजूने द्यायला सुरुवात करतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा तुमचा पॉझिटिव्ह असला पाहिजे. आपल्याला मिळाले जीवन ही एक कला आहे, हे आपलं वाक्य तुम्हाला माहितीच आहे. पण आपल्या जीवनामध्ये आपण ऑप्टिमिस्टिक राहून, पॉझिटिव्ह राहून पुढे वाटचाल करणं हे फार आवश्यक आहे. तर हे सर्व करताना आपल्याला सक्सेसफुल व्हायला पाहिजे हे आपल्या सगळ्यांना वाटतं. आता सक्सेस हा शब्द तसा खूप गूढ आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो सक्सेस हे खूप सोपं आहे, पण सक्सेस प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळं आहे. माझी सक्सेसची डेफिनेशन, तुमची सक्सेसची डेफिनेशन वेगळी असू शकते. पण सक्सेसफुल होण्याकरता काय काय स्किल्स किंवा काय काय आवश्यकता आहे त्यातले काही गोष्टी मी तुम्हाला आत्ता सांगतो, कारण ही बरी मोठी लिस्ट आहे. पण एक सगळ्यात मोठं म्हणजे तुमची शिकण्याची क्षमता, कंटिन्युअस लर्निंग. आणि लर्निंगमध्ये मी फक्त एज्युकेशन म्हणत नाही, स्किलसुद्धा आलं. ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला सतत शिकायला पाहिजेत. मी कॉलेजमधनं इंजिनियर झालो, मी MBA झालो, आता मला पुढे काही शिकण्याची आवश्यकता नाही, असं होऊन चालत नाही. तर एक कंटिन्युअस लर्निंग स्किल ही एक पहिली क्षमता असायला पाहिजे. दुसरी फार महत्त्वाची आजकालच्या जगात आहे ती म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स. तुम्ही कसं बोलता, किंवा तुम्ही तुमचा मुद्दा कसा समजावून सांगता, किंवा तुम्ही एखाद्या माणसाला एखादी गोष्ट विकायची असेल किंवा समजावून सांगायची असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन वापरता, त्याच्याकरता लागणारं लँग्वेज, त्याच्याकरता लागणारी तुमची बॉडी लँग्वेज, कुठल्या प्रकारच्या शब्दांचा तुम्ही वापर करताय, कुठल्या शब्दांवर किती भर देताय, तुमचा आय कॉन्टॅक्ट आहे का नाही, या सगळ्या गोष्टी कम्युनिकेशनमध्ये येतात. आणि अनफॉर्च्युनेटली आजच्या जगामध्ये हे तुम्हाला कुठल्याही कॉलेजने शिकवलं जात नाही. हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. अजून एक फार म्हणजे बरेच स्किल्स महत्त्वाचे आहेत, पण एक मला असं वाटतं की तुम्ही ॲडॅप्टेबिलिटी आपण ज्याला म्हणतो, की कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये आपण त्यातनं निभावून जाण्याची आपली जी क्षमता आहे ते स्किल फार महत्त्वाचं आहे. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्याला फार महत्त्व आहे. उदाहरण, आपण कोविडमध्ये आपण सगळे लॉकडाऊनमध्ये गेलो होतो. लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना नाकावर मास्क लावावा लागायचा. तर नाकावर मास्क लावणं हे आपल्या जीवन मरणाचा विषय होता, म्हणून आपण सगळ्यांनी नाकावर मास्क लावायला सुरुवात केली. पण दॅट वॉज कॉल्ड ॲडॅप्टेबिलिटी. तुम्ही ॲडॅप्टेबल होऊ शकता का नाही, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपण ॲडॅप्टेबल असलं पाहिजेत. अजून एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे जो मी नेहमी सांगतो, रिस्क. तुम्हाला रिस्क घेणं आयुष्यात फार आवश्यक आहे. तुम्ही सगळं जे चाललंय ते चांगलं चाललंय, मी कुठली रिस्क घेणार नाही असं म्हणून जर काम करायला लागले
तर तुम्ही कधीच सक्सेसफुल होणार नाही. तुम्हाला रिस्क घ्याव्या लागतील, तुम्हाला फेल्युअर हे ॲक्सेप्ट करावं लागेल लाईफमध्ये. तुम्ही जर फेल नाही झाले तर तुम्ही कदाचित कधीच सक्सेसफुल होणार नाही. सो फेल्युअर इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ जर्नी टुवर्ड्स सक्सेस, असं मी नेहमी म्हणतो. आणि याच्याशिवाय स्टोरी टेलिंग कपॅसिटी आहे, किंवा तुम्ही कठीण परिस्थितीमध्ये क्रिटिकल डिसिजन मेकिंग कशी घेता, लॅटरल थिंकिंग करता की नाही, नवीन नॉलेज वाढवता का नाही, टाईम मॅनेजमेंट. आजकालच्या जगामध्ये टाईम मॅनेजमेंटला फार महत्त्व आहे. आणि अगेन टाईम मॅनेजमेंट इज नॉट टॉट इन एनी स्कूल ऑर कॉलेजेस इन आवर कंट्री. तो टाईम मॅनेजमेंट तुम्ही कसं करता मॅनेज. समजा आता ह्या कार्यक्रमाला येण्याकरता आपल्याला प्लॅनिंग करावं लागतं, आपल्याला टाईम मॅनेज करावं लागतं. मला ट्रॅफिकमध्ये 45 मिनटं लागणार आहेत, पण आत कदाचित 5 मिनटं जास्तही लागू शकतात, म्हणून मी 5 मिनटं आधी निघालो. हे सगळं स्किल्स जे आहेत हे आपल्याला आत्मसात करणं फार आवश्यक आहे जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही एक खूप सुंदर गोष्ट आता सांगितली की फेल्युअर इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ द जर्नी. हॅव यू फेल्ड? तुम्ही अपयशाचा सामना केलाय का? हो, आणि मी केला असेल तर एखादं एक्झाम्पल दिलं तर. हो, म्हणजे अगदी मी अतिशय मनापासून सांगतो की मी बऱ्याचदा फेल झालेलो आहे. म्हणजे मला समजा 10 वेळेस जर सक्सेस मिळाला असेल तर त्याच्या आधी 15 वेळेस मी फेल झालेलो असेल. सो अगदी छोटंसं उदाहरण सांगायचं म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा फॉरेनला गेलो, आपल्याला सगळ्यांना फॉरेनला जाऊन जॉब करण्याची फार इच्छा असते, तर मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा फॉरेनला युगांडा नावाच्या देशामध्ये गेलो, मी 6 महिन्यात परत आलो मी. आणि इट वॉज अ बिग फेल्युअर. त्या काळामध्ये इंटरनेट नव्हतं, त्या काळामध्ये माहिती काढण्यात आपण कुठल्या देशात चाललो आहे, तिथं काय चालू आहे, तिथं काय होणार आहे, हे काही प्रकार नव्हते माझ्याकडे. टेलिफोन पण नव्हता घरी आपल्या. मग कोणीतरी बोलवलं, चल बाबा आम्ही तुला नोकरी देतो युगांडामध्ये. मी गेलो युगांडामध्ये आणि तिथे गेल्यावर मला असं कळलं इथे तर फार मोठे प्रॉब्लेम चाललेले. आणि तिथे लोक त्या काळात एड्सनी मरत होते, लोक मलेरियानी मरत होते. फॉरगेट अबाउट द एड्स. आणि तिथे मलेरिया. आणि तशा ठिकाणी मी जाऊन राहिलो. आणि सगळ्यात मोठी रिस्क मी अशी घेतली की मी माझ्या मिसेसला आणि माझ्या मुलाला 6 महिन्यानंतर माझ्या बरोबर घेऊन जाणार होतो. एवढंच मी चांगलं केलं की मी त्यांना 6 महिने घेऊन नाही गेलो. आणि इट वॉज अ बिग फेल्युअर इन माय लाईफ. मला 6 महिन्यात कळलं की मी पैसा जास्त मिळावा या हव्यासा पोटी किती मोठी चूक केली माझ्या आयुष्यामध्ये. की माझी फॅमिली आहे, माझे आईवडील आहेत, औरंगाबादला राहत होते, बायको, मुलगा, एक मुलगा झालेला होता आणि माझी बायको दुसऱ्या मुलाकरता प्रेग्नंट होती. आणि ह्यावेळेस मी हा डिसिजन घेतला की मला जास्त पैशांची आवश्यकता आहे आणि मी चुकीच्या देशात गेलो. इट वॉज अ बिग फेल्युअर ऑन माय पार्ट. तेव्हा मला कळलं की पैसा हा महत्त्वाचा आहे, पण पैशाच्या आधी माझं जिवंत राहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि मी तो 6 महिन्यात तो घेतलेला निर्णय फॉरेनला राहायचा हा उलटवून टाकला. म्हणजे मी ठरवलं की नाही, आपल्याला इथं राहायचं नाही आहे, पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण माझं आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी 6 महिन्यात परत आलो. आता मी परत आल्यावर जगाच्या दृष्टीने मी तर फेल्युअर होतो. तिथे जाण्याच्या आधी मी गुडियरसारख्या एका मोठ्या कंपनीमध्ये औरंगाबादमध्ये फायनान्स डिपार्टमेंटचा हेड म्हणून काम करत होतो एका अमेरिकन मल्टीनॅशनल कंपनीत. ते सोडून मी युगांडाला गेलो आणि 6 महिन्यात परत आलो. माझी पोझिशन अजूनही वॅकंट होती कंपनीमध्ये, पण लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आता. अरे हा फेल झालेला माणूस आहे, हा फेल झालेला माणूस आहे. तर मला स्वतःला त्यातनं मोटिवेशन क्रिएट करावं लागलं की आता ह्यातनं मला बाहेर निघायचं आहे. दिस वॉज ओनली वन ऑफ द फेल्युअर इन माय लाईफ. आणि अशी ती पुढे प्रगती सुरू झाली. आणि या सर्व गोष्टी मी माझ्या पुस्तकात शब्दशः आणि अक्षरशः लिहिलेल्या आहेत की फेल्युअर इज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स युअर सक्सेसफुल जर्नी. सक्सेससाठी मॉरल कॉम्प्रोमाइज करणे याबाबत आपलं मत काय? नाही, मी त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट रेस्पॉन्सिबिलिटी. बरोबर. जेव्हा तुम्ही कुठली अशी मोठी गोष्ट तुम्हाला करायची असते तेव्हा तुम्हाला हे पण कळायला पाहिजे की माझ्यावर काही जबाबदाऱ्या पण आहेत. मला पॉवर मिळाली म्हणून मी वाटेल ते करायला लागलो आणि इफ विच इज अगेन्स्ट द सोसायटी, अगेन्स्ट द सोसायटल रूल्स, देन इट्स नॉट करेक्ट. तेव्हा आपण एथिक्स, मोरॅलिटी याला फार महत्त्व आहे. आपली व्हॅल्यू सिस्टीम, आपल्याला काय बरोबर आहे आणि काय चूक आहे हे कळणं फार आवश्यक आहे. तुम्ही मग कुठल्याही पोझिशनला असा, लहानात लहान पोझिशन, रस्त्यावर म्हणून गाडी जाताना आजकाल लोक उलट्या बाजूने गाडी चालवत येतात. हे इथिकल नक्कीच नाही आहे, पण हे किती डेंजरस पण असू शकतं हे आपण बघतो, तरी पण लोक चालवतात. तर ह्या लहान लहान गोष्टी आहेत ज्या आपण सगळ्यांनी शिकल्या पाहिजेत आणि आपण त्याप्रमाणे बदलायला पण पाहिजे. सो तुम्हाला जर मॉरल व्हॅल्यू कॉम्प्रोमाइज करायच्या असतील तर तुम्ही फेल्युअर सिलेक्ट कराल का? म्हणजे मॉरल व्हॅल्यू कॉम्प्रोमाइज करून सक्सेस मिळणार असेल. आता क्लिशे क्वेश्चन आहे, बट मला त्याचं उत्तर आपल्याकडून हवं आहे की मॉरल व्हॅल्यू कॉम्प्रोमाइज करूनही सक्सेस मिळणार असेल आणि करणार नसाल तर फेल्युअर येणार असेल तर विल यू चूज फेल्युअर? आय विल डेफिनेटली चूज फेल्युअर. आणि अशी स्टोरी पण मी तुम्हाला सांगू शकतो माझ्या रिअल लाईफमधली. पण मी त्याच्या आधी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की
आपल्या आयुष्यात काय असतं, पर्सनल व्हॅल्यूज आपण जेव्हा मोठे होत असतो लहानपणी, आपल्या फॅमिली व्हॅल्यूज, पर्सनल व्हॅल्यूज असतात. जेव्हा तुम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाता तेव्हा त्या कंपनीच्या व्हॅल्यूज त्या वेगळ्या असतात. जेव्हा पर्सनल व्हॅल्यूज आणि कॉर्पोरेट व्हॅल्यूज या दोन्हीमध्ये कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतो तेव्हा सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. जोपर्यंत कॉन्फ्लिक्ट होत नाही तोपर्यंत आपण एन्जॉय करत असतो. जेव्हा कॉन्फ्लिक्ट झाला, फॉर एक्झाम्पल इंटेग्रिटी, आपली पर्सनल व्हॅल्यू आहे की इंटेग्रिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, पण तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये गेला आणि तुमच्या असं लक्षात आलं की त्या ऑर्गनायझेशनमध्ये इंटेग्रिटीला महत्त्व देण्यात येत नाही आहे. आता तुमच्या मनामध्ये द्वंद्व सुरू झालं की माझी पर्सनल व्हॅल्यू बरोबर आहे का कंपनीची कॉर्पोरेट व्हॅल्यू इंटिग्रिटीची बरोबर आहे, आणि तिथे मग आपण स्ट्रगल करायला लागतो. मी उदाहरण दिलं आहे माझ्या पुस्तकामध्ये, माझं विदेशमुखी म्हणून पुस्तक आहे. मी साऊथ आफ्रिकेत गेलो होतो, त्यानंतर युगांडामधनं परत आल्यानंतर मी इंडियात राहिलो आणि मी जोहान्सबर्गला गेलो. एका फार मोठ्या टेलिकॉम कंपनीचा मी फायनान्स डायरेक्टर होतो. तिथे गेल्यावर मला हा संभ्रम निर्माण झाला की माझ्या पर्सनल व्हॅल्यूज आणि माझ्या कंपनीच्या कॉर्पोरेट व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट सुरू झालेला आहे. आणि ह्या कॉन्फ्लिक्टमध्ये अगेन रिझन वॉज व्हॉट आय शुड चूज. मला ऑप्शन काय होतं, कंपनीच्या बरोबर वाहत्या प्रवाहामध्ये आपले हात धुवून घ्यायचे का आपण आपल्या व्हॅल्यू इंटॅक्ट ठेवायच्या. तर मी व्हॅल्यू इंटॅक्ट ठेवण्याचा निर्णय घेतला आणि मी साऊथ आफ्रिकेमधनं सुद्धा 1.5 वर्षामध्ये परत आलो. आणि हे परत फेल्युअर होतं माझ्या दृष्टीने. आणि यावेळेस मी आधी केलेली चूक केलेली नव्हती. मी युगांडाला जाताना जी चूक केली होती की नीट माहिती काढली नव्हती वगैरे, यावेळेस तर मी जोहान्सबर्गला आधी जाऊन 8-10 दिवस राहून सगळं बघून आलो होतो. मी जॉईन व्हायच्या आधी, त्या कंपनीला होकार देण्याच्या आधी. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा मी जेव्हा तिथे जाऊन राहायला लागलो आणि काम करायला लागलो तेव्हा हा व्हॅल्यूचा कॉन्फ्लिक्ट क्रिएट झाला माझ्या लाईफमध्ये. आणि तेव्हा मी ठरवलं माझ्या व्हॅल्यू जास्त महत्त्वात माझ्याकरता. पैसा, कंपनी, पद हे सगळं कधी नंतर येऊ शकतं, पण मी एकदा जर माझी व्हॅल्यू कॉम्प्रोमाइज केली तर मी माझ्या आयुष्यातनं, माझ्या स्वतःच्या मनातनं उतरणार, माझ्या फॅमिलीच्या मनातनं उतरणार. आणि मी एकदा कॉम्प्रोमाइज करायला सुरुवात केली की मग ते अनएंडिंग असतं. तर मी ठरवलं आणि मी परत आलो. सो आय विल चूज फेल्युअर. आय विल नॉट कॉम्प्रोमाइज ऑन माय व्हॅल्यूज. क्वेश्चन क्लिशे होता पण आन्सर क्लिशे नव्हतं. लय भारी आन्सर होतं. आपल्या लिंक्डइन प्रोफाईलमध्ये ना एक खूप छान वाक्य वाचलं मी की सुनील इज पॅशनेट अबाउट इनेबलिंग अँड एम्पॉवरिंग द लीडर. आता हे जे लिंक्डइनमधलं वाक्य आहे त्याच्या पार्श्वभूमीवर माझे 2 प्रश्न आहेत. एक की आजचे जे जागतिक राजकीय नेतृत्व आहे त्याच्याबाबत आपलं मत काय. दुसरी गोष्ट म्हणजे नेतृत्व घडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं, आणि लीडरशिप घडवायची गरज आहे का, ते आपोआप घडल. तुम्ही विचारलेला हा प्रश्न अतिशय गंभीर प्रश्न आहे. देशाच्या दृष्टीने, राजकारणाच्या दृष्टीने, जगाच्या दृष्टीने. आजकालच्या राजकारणामध्ये जे चाललं आहे त्याच्यावर भाष्य करणं मी शक्यतो अवॉइड करेल, पण मी ग्लोबल लेवलला जर आपण विचार करायचा ठरवलं, आजकाल चांगल्या लीडर्सची वानवा निर्माण झालेली आहे जगामध्ये. आणि आपण बघतोय, नाव घ्यायची आवश्यकता नाही कोणाचं. आपला देश एक जर एक्सेप्शन आपण सोडलं तर तुम्ही कुठल्या देशामध्ये आज जगामध्ये जा, चांगले राज्यकर्ते किंवा चांगले लीडर्स हे अतिशय कमी दिसून येतात आपल्याला. तर ते का झालं, कसं झालं, त्यांच्या देशाचे काय प्रॉब्लेम होते ते आपण त्याच्यात जाण्याचा आता उद्देश नाही आहे. तर माझ्या लिंक्डइन प्रोफाईलवर मध्ये मी जे लिहिलेलं आहे की एम्पॉवरिंग द लीडर्स ऑर एनेबलिंग द लीडर्स, ह्याच्यामागे फार मोठी भावना आहे की प्रत्येक माणसाला आपल्यामध्ये काय गुणवत्ता आहे किंवा आपलं काय पोटेन्शियल आहे हे माहिती असेलच ह्याची काही गॅरंटी नाही आहे. बऱ्याच लोकांना माहितीच नसतं मी कोण आहे. माझा उद्देश, मी जेव्हा असं लिहितो की एनेबलिंग अँड एम्पॉवरिंग द लीडर्स, त्याच्यामध्ये माझा उद्देश असा आहे की जेव्हा मी एखाद्या लीडरला भेटतो किंवा जेव्हा मी एखाद्या CXO लेवलच्या माणसाला कोच करतो, माझा जॉब CXO लेवल, अगेन CXO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, ते सी स्वीट. CXO एक्स म्हणजे तिथं तुम्ही E टाकू शकता, O टाकू शकता, F टाकू शकता, म्हणजे CFO, CEO, त्याला आम्ही CXO म्हणतो. CXO किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह लेवलच्या माणसाला जेव्हा मी कोच करतो, डायरेक्टरला, तेव्हा मला सगळ्यात पहिल्यांदा मी हे बघतो की त्या माणसाला त्याच्या स्वतःच्या पोटेन्शियलबद्दल कल्पना आहे का नाही. आणि माझं काम हे आहे की त्याला जाणीवपूर्वक सांगणे किंवा त्याला हे जाणीव करून देणे की बाबा तुझं पोटेन्शियल तू जे करतो त्याच्यावर फार जास्त आहे. हे जेव्हा तुम्ही त्याला समजावून सांगता, त्याच्यामागे तुम्हाला त्याचं नॉलेज, त्याची अंडरस्टँडिंग, सायकोलॉजीचा विषय आहे, इंट्युशनचा विषय आहे, आपल्या आवडीचा विषय सगळ्यांचा, आणि अनेक बऱ्याच गोष्टी असतात. आणि त्या माणसाला तुम्ही हे पण सांगावं लागतं की तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे पण तू ते वापरत नाही आहे, तू ते का वापरत नाही आहे, आणि तुला ते वापरण्याकरता काय करावं लागेल त्याच्याकरता मी मदत करायला तयार आहे. हे फार आवश्यक आहे. तुम्ही जर त्याला नुसतं सांगितलं की तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे पण ते पोटेन्शियल कसं वापरायचं त्याच्याकरता मी तुला मदत करणं, हे नाही सांगितलं तर तो माणूस कधीच नाही करणार. तर माझा उद्देश हाच असतो. आणि फक्त
लिडरशिपमध्ये नाही, मी ज्या कोणाला माणसांना ज्यांना कोणाला भेटतो मी सगळ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की यू हॅव मच मोर पोटेन्शियल दॅन व्हॉट यू आर. त्याच्यामध्ये आता सायकोलॉजीमध्ये आम्ही न्यूरोप्लास्टिसिटीची कन्सेप्ट आणली आहे. न्यूरोप्लास्टिसिटीची कन्सेप्ट अशी आहे की माणसाचं ब्रेन जो आहे, मेंदू जो आहे, इट इज लाईक अ प्लास्टिक, इट्स मोल्डेबल. आपण आपल्या मेंदूला जेवढं शिकवाल तेवढं कमीच आहे. एकेकाळी आपण असं म्हणायचो की 20 ते 22 वर्षाच्या नंतर आपल्या मेंदूची वाढ होत नाही, असं एक रिसर्च होतं, जुनं रिसर्च होतं. नवीन रिसर्चप्रमाणे आपल्या मेंदूची वाढ ही कंटिन्युअस होत असते. आपण बघतो 80-90 वर्षाचे आपले आजी आजोबा काका मामा अतिशय सराईतपणे फेसबुक वापरतात, अतिशय सराईतपणे इंस्टाग्राम वापरतात, व्हॉट्सअप वापरतात. त्यांना कोणी शिकवलं हे सगळं करायला? आपण नाही शिकवलेलं, ते आपले आपले शिकलेले आहेत. ह्याचा अर्थ तुमचा मेंदू हा इट इज बिकम लाईक अ प्लास्टिक. आणि ही फार चांगली रिसर्च आहे. हे आपल्या सगळ्यांना कळणं फार आवश्यक आहे की आवर एबिलिटी टू लर्न इज इनफायनाईट. आता माझं सगळं झालं, मी आता 50 वर्षाचा झालो, मी आता रिटायर झालो, मी आता काही करणार नाही म्हणून मी फक्त घरी बसणार आणि टी व्हीवर कार्यक्रम बघणार आणि क्रिकेटची मॅच बघणार, हे नाही आहे. तुम्ही रोज नवीन काहीतरी शिकू शकता. तर ही कन्सेप्ट मी सगळ्या लीडर्सना समजावून सांगतो आणि त्यांना प्रत्येकाला चॅलेंज देतो, तू आज हे नवीन शिक, तू आज उद्या हे नवीन शिक, तू हा कोर्स का नाही केला. अशी ही भावना आहे त्या पूर्ण कोचिंग, एनेबलिंग आणि एम्पॉवरिंग. सो आय एम नॉट अ लीडर. मी स्वतः म्हणजे स्वतःमध्ये लिडरशिप क्वालिटीज माझ्याकडे नाही आहेत. सो कॅन यू मेक लीडर आउट ऑफ मी? हा अतिशय सगळ्यात चांगला प्रश्न. मला असं वाटतं या प्रश्नाला आपण बक्षीस द्यायला पाहिजे. जर माझी इच्छा असेल तर मी देईल. माझं असं ठाम मत आहे की लीडर्स आर नॉट बॉर्न, लीडर्स कॅन बी मेड ऑल्सो. पण त्याच्याकरता त्या माणसाला ही जाणीव करून देणं की तुझ्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज आहेत, त्याला योग्य प्रकारचं प्रशिक्षण देणं आणि त्याला हँडहोल्ड करणं, ज्याला आपण मेंटरिंग म्हणतो. राईट, आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये. मेंटरिंग इज अ सॉर्ट ऑफ दॅट. त्या माणसाला हात धरून त्याच्याबरोबर चालणं आणि त्याला लीडर होईपर्यंत मदत करणं, हे जर आपण केलं तर प्रत्येक माणसामध्ये हा लीडर दडलेला आहे. आणि अगदी म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही यू मेड अ कॉमेंट की मी लीडर नाहीये. मी सांगतो तुम्ही बॉर्न लीडर आहात. तुम्हाला माहितीच नाही तुम्ही लीडर आहात ते, कारण तुम्हाला कोणी सांगितलं नाही आतापर्यंत. माझ्यासारखा माणूसच भेटला नाही तुम्हाला सांगायला कोणी. मी सांगतो तुमच्यामध्ये लिडरशिप कॅपॅबिलिटीज आहेत. ज्या प्रकारची पद्धती, ज्या प्रकारचे प्रश्न तुम्ही क्रिएट केलेत, हे लिडरशिपचे क्वेश्चन्स आहेत. हा माझा कदाचित माहीत नाही 50वा इंटरव्ह्यू असेल. इतके क्लिष्ट प्रश्न किंवा इतके कॉम्प्लिकेटेड किंवा इतके चांगले प्रश्न मला आता पण फार कमी जणांनी विचारले. तर तुमच्या ह्या इंटरव्ह्यू घेण्याच्या प्रकारामध्ये किंवा पॉडकास्टमध्ये यू आर ऑलरेडी अ लीडर. आय एम सीइंग दॅट. पण तुम्हाला हे माहितीच नाही. याच्याकरता तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल, मला भेटावं लागेल, मग मी तुम्हाला शिकवेल. ओके. सो फ्यू लिडरशिप क्वालिटी, काही असे गुण की जे लिडरशिप, मला जर आता नेतृत्व करायचं असेल तर असे गुण काहीतरी सांगा की ते मी डेव्हलप जर केले तर नेतृत्वावर नाही मोठ्या जागतिक लेवलचं पण थोडंफार कंपनीमध्ये मी नेतृत्व करू शकेल. लिडरशिपचे बरेच गुण आहेत. तुम्ही कुठल्या वातावरणात वागताय, कुठल्या प्रकारच्या कंपनीत. पण जनरल मी सांगतो लिडरशिपचा सगळ्यात मोठा गुण आहे हा बेसिकली मीन्स इन्स्पिरेशन. हाऊ डू यू इन्स्पायर द पीपल. लीडरचं सगळ्यात मोठं काम काय आहे की माझ्याबरोबर काम करणारे माणसं, माझ्या हाताखाली काम करणारे माणसं, माझ्यावर काम करणारे माणसं, माझे पियर लेवलचे माणसं, या सगळ्यांना मी इन्स्पायर कसं करू. तुम्ही सुरुवातीला या पॉडकास्टचा सांगितलं, हा पॉडकास्ट ऐकून एक माणूस जरी मोटिवेट झाला तरी आमचं काम झालं. लीडरचं काम एक्झॅक्टली हेच. मी रोज ऑफिसमध्ये गेल्यानंतर माझ्याबरोबर काम करणाऱ्या किती लोकांना मी इन्स्पायर करू शकतो. तर टू इन्स्पायर द पीपल इज द फर्स्ट क्वालिटी ऑफ अ लीडर. ओके. दुसरी क्वालिटी ऑफ लीडरची जी अतिशय महत्त्वाची आहे की क्रिएट रिसोर्सेस. तुम्हाला जेव्हा सक्सेसफुल लीडर व्हायचं असतं तेव्हा तुम्हाला रिसोर्सेस क्रिएट करावे लागतात. रिसोर्सेस म्हणजे मे बी हॅव्हिंग राईट पीपल ॲट द राईट टाइम, हॅव्हिंग राईट मशिनरी, रेझिंग द मनी फ्रॉम द कंपनी, फ्रॉम द बँक. अशा बऱ्याच प्रकारचे रिसोर्सेस तुम्हाला क्रिएट करावे लागतात जेणेकरून तुमचा बिझनेस किंवा जे तुमचं पर्पज आहे ते अचीव्ह होईल. तर लीडरला हे कळलं पाहिजे की रिसोर्सेस कुठून क्रिएट करायचे, कसे करायचे आणि किती फास्ट करायचे. तिसरा फार महत्त्वाचा फॅक्टर जो बऱ्याच लीडर्समध्ये दिसत नाही आणि जो आपण इनडायरेक्टली मला आता विचारला की राजकीय परिस्थिती वगैरे सगळ्या ह्याच्यात, देयर इज अ कन्सेप्ट कॉल सेन्स मेकिंग, कॉर्पोरेट सेन्स मेकिंग. आता मी तुम्हाला माझा स्वतः या विषयावर मोठा अभ्यास पण आहे. पण लीडरचं काम आहे की आज माझ्या आजूबाजूला काय चाललेलं आहे आणि ते बघून मी माझी काम करण्याची पद्धत किंवा माझी डिसिजन घेण्याची पद्धत कशी बदलू शकतो किंवा बदलायला पाहिजे, हे ज्याला कळतं तो सक्सेसफुल लीडर होतो.
आता हे तुम्हाला कोणी शिकवत नाही. प्रॉब्लेम असा, हे सगळे लिडरशिपच्या क्वालिटीज ज्या आहेत, तुम्ही MBA जर केलं तर तुम्हाला लीडर म्हणजे काय असतं, लीडरच्या टाइप्स काय असतात हे सगळं शिकवतं. बट हाऊ टू डू द सेन्स मेकिंग ऑर हाऊ टू इन्स्पायर पीपल हे तुम्ही शिकून नाही करू शकत. ते तुमच्या अवगत म्हणजे तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तुम्हाला ती इच्छा पण पाहिजे की मी कुणाला तरी मदत करू शकतो किंवा इन्स्पायर करू शकतो. तर असे बरेच लिडरशिपच्या क्वालिटीज आहेत. एक क्वालिटी ऑफ लिडरशिपचे कंटिन्युअस एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट हे पण आहे. नेटवर्किंग, लोकसंग्रह म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये बोलायचं, लोकसंग्रह आणि लोकमत, ह्या दोन्ही गोष्टी लीडर करता हा अतिशय महत्वाच्या गोष्टी. सो लोकसंग्रह आणि लोकमत ह्या दोन्ही गोष्टीची सांगड घालता आली पाहिजे. लोकमत म्हणजे सॉर्ट ऑफ सेन्स मेकिंग. मी जे आता म्हटलं की बाहेर काय चाललंय, लोक माझ्याबद्दल काय म्हणतात, जगात काय चाललंय हे आपल्याला कळलं पाहिजे. फार फार महत्वाचं आहे आपल्याबद्दल. म्हणजे इव्हन मी जेव्हा लीडर आहे तेव्हा लोकांना माझ्याबद्दल कंपनीत काय वाटतं हे पण कळलं पाहिजे. आणि लोकसंग्रह, नेटवर्किंग ज्याला आपण, मी तर म्हणतो माझं फेमस वाक्य, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. तुम्हाला तुमचं नेटवर्क जेवढं मोठं तेवढी तुमची व्हॅल्यू जास्त. व्हॅल्यू म्हणजे पैशांनी नाही, पण तुमच्या संबंधांनी, कनेक्शन्समुळे वगैरे. तर लीडरला फार आवश्यक आहे नेटवर्क क्रिएट करणं. ओके. आणि नेटवर्कने तुमचे कामं बऱ्याचदा होतात आपोआप. ओके. आता व्हेनेझुएलामध्ये काही घटना घडल्या. एकंदरीतच जगामध्ये टॅरिफ वाढतंय, कमी होतंय. इराणमध्ये काही घटना घडल्या. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे? अँड व्हॉट डू यू सी इन द फ्युचर, पीस ऑर वॉर? खूप पॉइंट ब्लँक क्वेश्चन आहे. पीस ऑर वॉर? नाही, ओव्हरऑल सध्या जगामध्ये जे काही चाललेलं आहे ते फारसं काही चांगलं चाललेलं नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. आपण सगळे शांतताप्रिय लोक आहोत. आपल्याला तर गांधीजींनी अहिंसा शिकवलेली. म्हणजे मी तर म्हणतो जगातलं सगळ्यात मोठं इनोव्हेशन काय असेल तर नॉन व्हायलन्स. जे गांधीजींनी इनोव्हेशन दिलं आपल्याला, कुणाला माहित नव्हतं त्या काळात, आणि स्वतंत्र मिळून दिलं आपल्याला त्याच्यामध्ये. पण ठीक आहे, तो भाग आता सध्या आपण बाजूला ठेवूयात. आपण सध्या वी आर लिव्हिंग इन अ वुका वर्ल्ड. VUCA. व्ही म्हणजे व्होलाटाईल, यू म्हणजे अनसर्टन, सी म्हणजे कॉम्प्लिकेटेड आणि ए म्हणजे ॲम्बिग्युअस. अतिशय दयनीय परिस्थिती आहे. केव्हा काय होईल कुणाला सांगता येत नाही आपल्याला. राईट. जसं कुठेतरी कोणीतरी हल्ला केला, कुणाला तरी मारलं, काय केलं, टॅरिफ लागले आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीची प्रेडिक्टेबिलिटी आणूच शकत नाही आज. आणि आपला सगळ्यांचा प्रॉब्लेम काय असतो, ॲज अ ह्युमन बिईंग वी आर बॉर्न टू लव्ह स्टेटस को. आपल्याला जे आहे ते चांगलं चाललंय ह्याच्यामध्ये फार आनंद असतो. हे सगळं ह्युमन बिईंगची हे ट्रेट आहे. पण आता सगळंच काही चांगलंच आहे, उद्या काय होणार तुम्हाला माहितीच नाही. मग अशा स्थितीमध्ये हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामुळे एक प्रकारची अनसर्टन्टी क्रिएट झालेली आहे. आणि वर्ल्डचा ट्रेडचा बॅलन्स, इकॉनॉमीचा बॅलन्स हा हलायला लागलेला असं म्हणू शकत आपण. आधी आपण मल्टीलॅटरलिझम किंवा ग्लोबल ट्रेड ह्याला सगळ्याला महत्त्व देत होतो. आता काय चाललंय, बायोलॅटरल ट्रेडला महत्त्व यायला लागलंय. दोन देशांचे आमचे संबंध कसे आहेत हे सगळं सुरू झालेलं आहे. हे तुम्ही आधी एवढे 50 वर्ष जे केलं, आता सडनली कोणीतरी येऊन म्हणणार नाही, वी डोंट बिलीव्ह इन दॅट, वी वॉन्ट टू टॉक टू यू 1 to 1, वी डोंट बिलीव्ह इन मल्टीलॅटरलिझम. हे प्रॉब्लेम आहे. या सगळ्यातनं काय होणार आहे हे आपण सगळे बघू. थोडेफार त्याचे चिन्ह दिसायला लागलेले आहेत. कुठलंही वॉर कुणालाही फायदा करून देत नाही. हे अगदी इतिहासाने प्रूव्ह केलेले. फर्स्ट वर्ल्ड वॉर बघा, सेकंड वर्ल्ड वॉर बघा, कुठलेही वॉर बघा, नो वॉर गिव्स बेनिफिट टू एनीवन. त्याच्या दोन्ही बाजूंची हानी होती. पण ते आता होणार का नाही होणार हे तर मी सांगणं बरोबर नाही आहे. एकंदरीत तुमचं जे टोन होता त्याच्यावर मला वाटतं की यू आर प्रेडिक्टिंग वॉर. नाही, मी अजिबात वॉर प्रेडिक्ट करत नाहीये आणि माझा ॲस्ट्रॉलॉजीवर अजिबात विश्वास नाहीये. नॉट प्रेडिक्शन इन दॅट सेन्स, बट ठीक आहे. पण आता तुम्ही बायलॅटरल ट्रेड संदर्भात बोलले. अमेरिकेचा आणि भारताचा आत्ताच ट्रेड झालेला आहे आणि त्याच्या संदर्भात लोकांना खूप प्रश्न आहेत की आपण ट्रेड डेफिशिएटमध्ये जाऊ, भारताचे शेतकरी आणि जे दुग्ध उत्पादक वगैरे आहेत ते धोक्यात येतील, अशा एक शंका उत्पन्न केल्या जात आहेत. तर त्या संदर्भात आपलं काय मत आहे? आता ह्याच्यामध्ये आपल्याला पार्श्वभूमी समजून घेणं फार आवश्यक आहे की अमेरिकेचे जे नवीन राष्ट्राध्यक्ष आहेत ते आले, त्या आल्यानंतर त्यांनी बरंच उलटपालट सुरू केली. बरोबर. आपण जगातली सध्या फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोत. गेली 10 वर्ष आपण वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग इकॉनॉमी आहोत. आपण ग्रोथ ट्रॅजेक्टरीमध्ये आहोत. जेव्हा तुम्ही ग्रोथ ट्रॅजेक्टरीमध्ये असता तेव्हा तुम्ही सडनली ब्रेक नाही लावू शकत. तेव्हा तुम्हाला ग्रोथ मेंटेन करणं हे फार आवश्यक असतं.
कारण इकॉनॉमी ही एक म्हणजे फार कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. इकॉनॉमिक ग्रोथ आणणं, अचीव्ह करणं आणि त्याला मोमेंटम ठेवणं. तर आपण त्या मोमेंटममध्ये ट्रॅजेक्टरीमध्ये होतो. आता सडनली बाहेरून आपल्यावर काही निर्बंध यायला लागले. त्या दृष्टीने ते निर्बंध कमी करून आपली ग्रोथ आपण मेंटेन करणे हा आपलं पहिलं कर्तव्य आपल्या देशाचं, भारत म्हणून. आणि त्या दृष्टीने आपण खूप प्रयत्न केले आणि त्याच्यात आपण काही एक युरोपियन युनियन बरोबर आपण ट्रेड डील सही केलं अमेरिकेच्या आधी, आणि आता अमेरिकेबद्दल सही केले. अजून अमेरिकेबरोबर जे ट्रेड डील पूर्ण सही केलं त्याचं प्रत्येक पूर्ण डॉक्युमेंट मी अजून वाचलं नाही, कारण अजून ते पब्लिक डोमेनमध्ये आलेलं नाहीये. जे काय आपण वाचतोय ऐकतोय ते सगळं कोणतरी न्यूजवर किंवा ट्विटमध्ये काहीतरी टाकलं असंच आहे सगळं. आणि मी या विषयावर आर्टिकल पण लिहिले आजच्या सकाळमध्ये जे प्रसिद्ध झालेलं आहे, तुम्ही त्याला हे करू शकता. भारताला आपली अर्थव्यवस्था पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने हा करार जो केलेला आहे बायोलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट विथ अमेरिका, हे आवश्यक होतं आपल्याला. कारण आपल्या इकॉनॉमीमध्ये आपल्याकडे जे GDPचं कॉम्पोजिशन आहे आपलं, मॅन्युफॅक्चरिंग, ॲग्रिकल्चरल आणि सर्व्हिसेस याचं जे कॉम्पोजिशन असतं त्याच्यामध्ये मोमेंटम आणि इम्पेटस कंटिन्यू ठेवण्याकरता एक्सपोर्ट करणं पण फार आवश्यक आहे. आणि आज आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग, सप्लाय चेन या सर्व गोष्टींमध्ये जर पुढे जायचं असेल जगामध्ये, तर आपल्याला एक्सपोर्टची फार आवश्यकता आहे. आणि जगात सगळ्यात मोठा देश जो इम्पोर्ट करू शकतो आपल्याकडनं काही, तो हा अमेरिका हाच देश आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपण असं म्हणू शकतो की फारसा पर्याय नव्हता हे करण्याशिवाय. पण आपण जे केले ते वाईट नाहीये. त्याच्यामध्ये बरेच त्यांनी आपण असं म्हणू शकतो की बॉटलनेक्स क्रिएट केलेले आहेत. जसं ॲग्रिकल्चरला टच नाही व्हायला पाहिजे, किंवा तुम्ही असं दूध व्यवसाय किंवा दूध उत्पादक, याला सगळ्याला थोड्या थोड्या त्यांनी बाउंड्रीज क्रिएट केलेल्या आहेत. अजून पूर्ण डॉक्युमेंट मी पण वाचलेलं नाही आणि कुणालाच माहीत नाही अजून. ते आल्यानंतर काय आहे ते आपण बघू. पण मला असं वाटतं हा करार करणं आपल्या भारत या देशाच्या दृष्टीने, आपल्या आर्थिक इकॉनॉमीच्या दृष्टीने आणि ग्रोथच्या दृष्टीने अतिशय आवश्यक होतं. आणि तो आपण केलेला आहे. आणि मला वाटतं तो आपण आपल्या पद्धतीने केलेला आहे. आपण त्याच्यात घाई केलेली नाहीये. बाकीच्या बऱ्याच देशांनी त्याच्यात घाई केली. म्हणजे एक वेळ अशी होती की आपला करार सगळ्यात पहिल्यांदा होईल असं सगळेजण म्हणत होते. पण मला वाटतं आपला करार ऑलमोस्ट सगळ्यात लास्ट बटन किंवा शेवटी झालेला आहे. पण त्याच्यात आपण आपल्याला पाहिजे ते साध्य केलेलं आहे. आय वुड से ऑलमोस्ट टू 90% लेवल. आणि ही आपली दिस इज विन फॉर अस. हा करार करणं, आपल्या पद्धतीने करणं, आणि वेळ लागला तरी चालेल, पण आम्ही आमचे व्हॅल्यू सिस्टीम कॉम्प्रोमाइज करणार नाही, हे आपण दाखवून दिलं त्यांना. आणि ह्याच्यात एक फार महत्त्वाचं म्हणजे हे लोकांना हे कळत नाही की वी हॅव डेमॉन्स्ट्रेटेड टू द वर्ल्ड दॅट इंडिया इज अराइव्ड. देर इज कंट्री लाईक इंडिया हू डोंट बॉदर बियॉन्ड अ लेवल फॉर ऑल दिस नॉनसेन्स, जे काय म्हणायचं ते आपल्याला. आम्ही टफ आहोत आणि आम्हाला ठरवलं तर आम्हाला तुम्ही काय करू शकत नाही. हा फार मोठा मेसेज दिलेला आहे. नुकतंच भारताचं आपल्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामनजी, त्यांनी भारताचं बजेट सादर केलंय. जगात जागतिक, आपण जसं आत्तापर्यंत डिस्कस करतो की जगामध्ये अर्थव्यवस्थेत खूप मोठी उलाढाल होतीये. सोनं वर गेलं, हायएस्ट गेलं, चांदी पण हायएस्ट गेली, परत डाऊनफॉल झाला चांदीचा. सो एकतर भारताच्या बजेटबद्दल आपलं मत काय, आणि एकंदरीतच जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल आपलं मत काय, ते कुठल्या दिशेनं जाते. परत मला फक्त की 1930 साली जसं ग्रेट डिप्रेशन आलं तसं काही. ओके, आपण जागतिक अर्थव्यवस्थेपासून सुरू करूयात. जागतिक अर्थव्यवस्था सध्या जी आहे ती मी असं म्हणेल की स्टेबल मोडमध्ये आहे. ग्रोथ मोडमध्ये नाहीये, स्टेबल मोडमध्ये आहे. 2-3% ओव्हरऑल जगात ग्रोथ अर्थव्यवस्थेची जगात ओव्हरऑल होतीये, वाईट नाहीये. 4% व्हायला पाहिजे आपलं सगळ्यांना वाटतं. पण मला वाटतं की आज जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बरेच प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. हे सर्व बघता जे काही सध्या चाललेलं आहे ते ठीक आहे, म्हणजे फार चांगलं नाहीये, पण आपण डिप्रेशनमध्ये तरी गेलेलो नाहीयेत अजून, किंवा जाण्याची शक्यता थोडी कमी वाटते मला. कारण प्रत्येक देशाच्या दृष्टीने आपली इकॉनॉमी महत्त्वाची असते आणि ते सगळं कन्सॉलिडेट करून जगाची अर्थव्यवस्था होत असते. आणि ह्याच्यामध्ये ब्राईट स्पॉट्स पण आहेत, जसं इंडिया आहे, समजा व्हिएतनाम आहे, किंवा अजून सौदी अरेबिया आहे. बऱ्याच देशांना हे कळलेलं आहे की आपल्याला सर्वाईव्ह व्हायचं असेल तर आपली अर्थव्यवस्था हीच सर्वाईव्ह करणार. आपल्याकडे जुने खूप पैसे होते म्हणून आम्ही चालले असं होत नाही. तर त्या दृष्टीने मला वाटतं जागतिक अर्थव्यवस्था अजून एक 2 ते 3 वर्षामध्ये आपल्याला कळेल. मी 3 वर्ष का म्हणतोय ह्याला थोडंसं त्याच्या मागे थोडं अर्थ आहे. 3 वर्षात काही गोष्टी चेंज होऊ शकतात, बरोबर आहे. त्या दृष्टीने आपण 2-3 वर्ष थांबायला हरकत नाही, बरोबर. तर भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती अतिशय चांगल्या स्टेजला सध्याला आहे. आपण साधारण 6.8% to 7.2% या रेंजमध्ये आपली
GDP ग्रोथ होती गेले कंटिन्युअसली 10 वर्ष, एक्सेप्ट कोविडचे 1-2 वर्ष जर सोडले आपण लॉकडाऊनचे, हे फार चांगलं आपल्या दृष्टीने आहे. बजेट ही जी कन्सेप्ट आपण लहानपणी जे बजेट बघायचो आणि आताचं बजेट जे आहे याच्यामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. बजेटमध्ये तुम्ही डायरेक्शन दाखवता. आधी तुम्हाला मला इन्कम टॅक्समध्ये किती बेनिफिट मिळालं, माझ्या दृष्टीने कुठली वस्तू स्वस्त झाली. आता हे बजेट त्याच्या पलीकडे गेलेलं आहे सगळ्या गोष्टी. तुम्ही याला स्ट्रक्चरल चेंजेस म्हणता. आता या बजेटमध्ये, यावेळेसच्या बजेटमध्ये जर आपण बघितलं तर 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही 7.2% GDP ग्रोथ मेंटेन करणार, कमीत कमी 7%, म्हणजे तो रेंज दिली त्यांनी. तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण ते अचीव्ह करायचं असेल तर तुम्हाला काय काय करायला पाहिजे. तर ह्याच्यात आपण 2-3 गोष्टी आयडेंटिफाय केल्यात. एक तर डिजिटल आणि टेक्नॉलॉजी ग्रोथ. जसं आता डेटा सेंटर्स इंडियामध्ये जर तुम्ही आणले तर त्याला 2047 पर्यंत टॅक्स बेनिफिट दिलेले आहे. इंडियामध्ये नवीन कायदा पास करण्यात आलेला आहे, DPDPA म्हणून, डेटा प्रोटेक्शन डेटा प्रायव्हसी ऍक्ट. त्या कायद्याप्रमाणे जर आपण असा विचार केला की सगळा डेटा माझ्या देशामध्येच असायला पाहिजे आणि राहायला पाहिजे, सो तो डेटा आमच्याकडेच पाहिजे ना. मग डेटा आता क्लाउडवर कुठतरी बाहेर जातो ना. हेच जर तुम्ही डेटा सेंटर्स आमच्या स्वतःच्या देशात आणले आणि क्रिएट केले, त्यांनी दोन्ही गोष्टी होतात. इन्व्हेस्टमेंट होती, फॉरेनच्या कंपन्या येतात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते आणि तुमचा डेटा तुमच्या देशामध्ये राहतो. तर ती एक फार चांगली हे केलेलं आहे ग्रोथ. 2047 पर्यंत टॅक्स बेनिफिट दिले. ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर्स नावाची जी नवीन कन्सेप्ट आपण सगळीकडे ऐकतोय, ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर, GCC. त्याच्यामध्ये काय, मोठमोठ्या कंपन्या जगातल्या ज्या आहेत त्यांचे बॅक ऑफिसेस म्हणजे निगेटिव्ह नाही. बॅक ऑफिस म्हणजे त्यांच्या जगातल्या सगळ्या मोठमोठ्या ऑफिसचं मागचं काम जे आहे, अकाउंटिंग, फायनान्स, सप्लाय चेन, प्रोक्युरमेंट, डिझाईन क्रिएशन, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, हे सगळं भारतात होतं आजकाल. ह्या सगळ्यांना भारतात यावं म्हणून सरकारने बरेच नवीन बेनिफिट्स क्रिएट केलेले आहेत. त्याचा एक रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे आणि वी आर कॉल्ड वर्ल्ड्स GCC कॅपिटल टुडे. जसं आपण स्वतःला वर्ल्ड्स फार्मा कॅपिटल पण म्हणतो, तसं वी आर वर्ल्ड्स GCC कॅपिटल. तो पण एक फार चांगला प्रकार करण्यात आलेला आहे. सेमीकंडक्टर आहे अनदर एरिया वेअर आपल्याला फार महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं की तुमच्या GDPची ग्रोथ तुम्हाला जर मेंटेन करायची असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करावं लागतं तुम्हाला. तुमच्या देशातल्या, आपला देश एवढा मोठा आहे आणि एवढे 140 कोटी लोक आहेत, त्यांना लागणारं सगळं सामान, ट्रान्सपोर्टेशन, सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक्स, ह्याच्यात आपण खूप इन्व्हेस्टमेंट करतो. हायेस्ट इन्व्हेस्टमेंट इज इयरमार्क टुवर्ड्स द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आणि ती फार चांगली आहे. म्हणजे आज आपण म्हणतो ना, बऱ्याचदा आपण बोलताना म्हणतो भारत आणि चायना यांची बरोबरी होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत? कारण त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गेले 40-50 वर्ष एवढे पैसे इन्व्हेस्ट केले, तर आपण ते करायला लागलेलो आहेत आता. तर हे ओव्हरऑल बजेट हे अतिशय चांगलं आहे. मला वाटत नाही ह्याच्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम आहे. बजेटमध्ये आपण लहान सहान गोष्टीमध्ये जाण्यापेक्षा ओव्हरऑल डायरेक्शन इज करेक्ट ऑर नॉट हे बघणं फार महत्त्वाचं आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येणार आहे की नाही, आपली बॅलन्स ऑफ पेमेंटची पोझिशन जी आहे ती वाईट आहे का नाही. आपल्याकडे आज $700 बिलियन फॉरेक्स रिझर्व्ह आहेत. आज आपल्या देशाकडे एवढे फॉरेक्स आहे, पुढचे 1 वर्ष आम्हाला कुठूनही डॉलर किंवा कुठली फॉरेन करन्सी विकत घेण्याची आवश्यकता नाही. एवढे परचेसेस आपण करू शकतो. अशी कुणाची परिस्थिती नाही आहे जगात. आणि आपली इकॉनॉमी आता 4th लार्जेस्ट इकॉनॉमी झालेली आहे जगामध्ये ऑलरेडी. मग आपल्याला 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी व्हायचंय काही वर्षात, पुढच्या 2047 पर्यंत. मला वाटतं आपली वाटचाल योग्य दृष्टीने चालली. आज जगामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय, ज्याविषयी अत्यंत गहन चर्चा चालू आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ह्या AIचं बबल किती वाढणार आहे एक तर, आणि दुसरी गोष्ट की मशीनला आपण इंटेलिजन्स शिकवू शकतो, पण मशीन ते इंटेलिजन्स माणुसकीच्या चांगल्यासाठीच वापरेल का, असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. म्हणजे AIला जर सांगितलं की सगळ्या जगाचा कॅन्सर बरा करा, तर ॲज अ ह्युमन मी काय एक्सपेक्ट करतो की AI नवीन नवीन औषधं शोधून काढेल आणि कॅन्सर बरा करेल. तर अशी एक पॉसिबिलिटी AIला जर वाटलं की माणूसच संपवून टाकू आपण, म्हणजे आपोआप कॅन्सर संपेल, अशा दृष्टीने AI जाऊ शकते एखाद्या वेळेस. तुम्ही मगाशी महात्मा गांधीजींचं उदाहरण दिलं, त्यांनी अहिंसेसोबत अजून एक मोठी गोष्ट आपल्याला दिली, ती म्हणजे साधनशुचिता. तर AIला साधनशुचिता शिकवता येईल का? छान प्रश्न आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असं बझवर्ड आहे सध्या. तुम्ही जिथे जाल तिथे सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर, आणि मला इतक्या ठिकाणी या विषयावर बोलायला बोलवतात. त्याचं मी सुरुवात अशी करेल की AI हे अशी परिस्थिती आहे सध्या, म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणलं वाघ म्हणलं तरी खातो आणि वाघोबा म्हणलं तरी खातो, तशी परिस्थिती आहे आपली सगळ्यांचीच.
आपल्याला AI शिकणं आवश्यक आहे. असं आज कोणी म्हणेल की मी AI शिकणार नाही आणि मला काही होणार नाही, ते चालणार नाही. म्हणजे तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल लाईफमध्ये तर तुमच्या आसपास काय चाललंय ते शिकणं फार आवश्यक आहे. AI हे त्यामध्ये मोडतं आणि तुम्हाला AI शिकणं आवश्यक आहे. आता AI काय करू शकेल, काय नाही करू शकणार, किंवा AIच्या बाउंड्रीज किंवा AIचे गार्डरेल्स म्हणतो आम्ही त्याला, ते कसे डिफाईन करायचे, हा एक मोठा यक्ष प्रश्न जगासमोर आहे. जे नरेंद्र मोदीजींनी, आपल्या प्राईम मिनिस्टरनी सुद्धा मध्यंतरी या विषयावर भाषण केलं की इथिकल AI ला फार महत्व आहे. आणि जेव्हा तुम्ही साधन सुचिता हा शब्द वापरला किंवा टूल्स, रिसोर्सेस आणि इथिकल AI याला फार महत्व आहे. आता AI मध्ये इथिक्स आणणं आणि त्या एन्श्युअर करणं हा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा जे लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधनं जे प्रोग्राम डेव्हलप करतायत, जे लार्ज लँग्वेज मॉडेल्स डेव्हलप करतायत, त्याच्यामध्ये गार्डरेल्स क्रिएट करणं ही एक आवश्यकता आहे. एखाद्या मशीनला तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट शिकवता, आणि AIचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की AI कॅन लर्न ऑन इट्स ओन. हे तुम्ही AI ला शिकवलं 2+2=4, त्याच्यानंतर 3+3=6 AI ला शिकवायची आवश्यकता नाही, ते आपणहून शिकतं. पण जेव्हा एखादी गोष्ट आपणहून चांगल्या गोष्टी शिकते, एखादी गोष्ट तशाच ती वाईट गोष्टी पण शिकू शकते. तर आपलं काम ॲज अ टेक्नॉलॉजी एक्सपर्ट्स किंवा ॲज अ इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट वगैरे, की हाऊ डू वी वर्क विदिन द इथिकल फ्रेमवर्क ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्याकरता सर्व सरकारांनी, जगातल्या मोठमोठ्या इकॉनॉमीजनी, जगातल्या मोठमोठ्या टेक्नॉलॉजी कंपनीजनी एक इथिकल AIचं मॉडेल बनवणं फार आवश्यक आहे. या विषयावर बरंच डिस्कशन चाललेलं आहे, नाही असं नाही आहे. अजून ते अस्तित्वात आलेलं नाही आहे. काही देशांमध्ये, पर्टिक्युलरली नॉर्डिक कंट्रीजमध्ये, युरोपियन कंट्रीजमध्ये थोडासा त्याच्यात जरा जास्त पुढे गेलेले आहेत, पण आपल्याकडे किंवा अमेरिकेमध्ये अजून ते बऱ्यापैकी मागे. तर AI काय करू शकेल आणि काय नाही करू शकणार हे तर आपल्या हातात नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की AI क्रिएट आपणच केलेलं आहे. सो अ क्रिएटर कॅन ऑलवेज create something new, something better than what you have already created to protect that previous creation. तर त्या दृष्टीने आपल्याला असा पण विचार करावा लागेल की जर AI एका चुकीच्या दृष्टीने चाललेला आहे, तर आम्ही असं काहीतरी नवीन क्रिएट करायला पाहिजे विच विल स्टॉप AI टू गो इन अ रॉंग डायरेक्शन. आणि हे टाइम विल ओनली टेल दिस थिंग्स. म्हणजे जसं इंटरनेट जेव्हा सुरुवातीला लॉन्च केलं, आपण कोणी इंटरनेट वापरायला खूप त्रास होता आपल्याला, पण आज आपण इंटरनेटशिवाय जगू शकत नाही. AIचं पण असंच होणार. आपण सगळे कळत न कळत AI वापरायला लागलेलो आहोत ऑलरेडी. आपल्याला AI वापरणं, AI मध्ये राहणं आवश्यक आहे, पण फक्त इथिकल फ्रेमवर्क त्याचं कसं क्रिएट करायचं, कुणी क्रिएट करायचं, हा मोठा प्रश्न आहे माझा. आणि तो टाइम विल डिसाइड. एखादी फार मोठी चुकीची गोष्ट होईल तेव्हा लोकांना कळेल की आता वेळ आलेली आहे, आणि मग सगळेजण कुठला तरी कायदा पास करतील, आणि मग कंप्लायन्स नेटवर्क आणि गार्डरेल्स आणि बऱ्याच गोष्टी सुरू होतील. त्याच्यामध्ये एक टर्मिनॉलॉजी आहे AI हॉल्युसिनेशन. आम्ही हॅल्युसिनेशन म्हणतो, म्हणजे आपल्याला कळतच नाही ते चूक आहे का बरोबर आहे, आपल्याला वाटतं ते बरोबरच आहे आणि ते चुकीचं असतं, त्या पद्धतीने आपण करायला जातो. या सगळ्या गोष्टी, इट्स अ डेव्हलपिंग सायन्स. म्हणजे आज AIचा एवढ्या मोठ्या प्रमाणाचा वापर सुरू झालेला आहे, तेव्हा हे सगळे प्रॉब्लेम दिसायला लागलेले आहेत, आणि ते ओव्हरकम करण्याकरता सायंटिस्ट लोक, इंजिनियर लोक काम करता येत नाही असं नाहीये. फक्त ट्रूथ ओव्हर रॉंग किंवा मोरॅलिटी शुड सुपरसीड द रॉंग थिंग्स, त्याला थोडा वेळ लागतो नेहमी जगामध्ये, आणि ते केव्हा येईल त्यात आपल्याला माहित नाही. सो हे ॲश्युअर मॉरॅलिटी ओव्हर, म्हणजे नैतिकतेची जी बाजू आपल्याला उंचवायची हो. आहे जगामध्ये एकंदरीतच, तर त्याच्यासाठी काही आपली काय भूमिका आहे एकंदरीत, की काय नेमकं करायला काय पाहिजे? ते फार सिंपल आहे. म्हणजे त्याच्यात फारसं अवघड असं काही नाही, की मी स्वतः ठरवायला पाहिजे की मी जेव्हा AI वापरेल तेव्हा मी स्वतः AIचा इथिकल उपयोग करेल. जसं अगदी साधारण उदाहरण देतो. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा आम्ही शपथ घेतली होती की मी हुंडा घेणार नाही, आणि मी घेतला नाही हुंडा. खोटी शपथ नाही घेतली. तसंच आपण प्रत्येकाने शपथ घ्यायला पाहिजे की मी माझ्या AIचा उपयोग जेव्हा करेल, मी फक्त इथिकल पद्धतीनेच उपयोग करेल. अशी जर प्रत्येकाने शपथ घेतली जगामध्ये आणि कमिटमेंट दिली स्वतःला, कोणाला दुसऱ्याला नाही, स्वतःला कमिटमेंट दिली की मी AIचा चुकीचा उपयोग करणार नाही, तर AI चुकीचा वापरला जाणार नाही. पण प्रॉब्लेम एक, लोक खोट्या शब्द पण घेतात किंवा लोक म्हणतात एक आणि करतात एक. तर हे कमिटमेंट इट शुड कम इंट्रिन्सिकली. आतून आपल्याला वाटलं पाहिजे की ह्याच्यामुळे आपलंच नुकसान होणार आहे आणि हे आपण नाही करायला पाहिजे. मग ह्याच्याकरता आवश्यक काय आहे? एज्युकेशन. हाऊ डू यू एज्युकेट द वर्ल्ड ॲट लार्ज दॅट इथिकल यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर ही एक चळवळ व्हायला पाहिजे. ही चळवळ कोण क्रिएट करणार?
हा प्रश्न आहे आता. कुठून सुरू होणार? अमेरिकेत होणार का, इंडियात होणार का, कुठे होणार, त्याची भाषा कुठली असणार, त्याचा कोण मॅनेज करणार, हे सगळे प्रश्न आहेत. पण मला असं वाटतं जेव्हा एखादा फार मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो तेव्हा तुम्हाला कुठतरी दूर त्याच्यामध्ये ऍट द एंड ऑफ द टनल यू सी अ लाईट, तसं काहीतरी दिसायला लागतं. आणि मला वाटतं हे सुरू होईल, थोडासा वेळ लागेल, आपल्याला वाट बघावी लागेल. ओके. ही चळवळ अत्यंत गरजेची आहे आणि मला वाटतं की जसं भारतानं जगाला सत्य आणि अहिंसा दिले, तसं एआयच्या बाबतीत सुद्धा एक मोठी गोष्ट आपल्या भारतातूनच निर्माण होईल, एक अशी आपण आशा व्यक्त करू. पुढच्या प्रश्नाकडे वळतो की मेक इन इंडिया अंतर्गत आपण स्टार्टअप मेंटरिंग करता. हो. तर ॲज अ बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट अशा काय गोष्टी आहेत आज तरुणांनी शिकायला पाहिजेत की त्या इम्पॉर्टंट तर खूप आहेत, महत्वाच्या आहेत, पण त्याची चर्चा खूप कमी होते. नाही, तसं स्टार्टअप मेंटॉर, एक तर स्टार्टअप इंडिया ही एक चळवळ आहे बरं का. आपण चळवळीचा उल्लेख केला आता. ही एक चळवळ आहे आणि ती छान पद्धतीने पुढे पुढे चाललेली आहे. भारत सरकारने स्टार्टअप इकॉनॉमीला इम्पेटस देण्याकरता बरेच इन्सेंटिव्ह वगैरे खूप गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि आपण सक्सेसफुल स्टार्टअप बघतो पण, म्हणजे असं नाहीये की दिसत नाहीये. तर ही स्टार्टअप इकॉनॉमी जी आहे ती कॅलिफोर्नियामध्ये, अमेरिकेत सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर आता आपल्या भारतामध्ये सुरू झालेली आहे. आता सक्सेसफुल स्टार्टअप म्हणजे काय, हा एक मोठा प्रश्न आहे बरं. आता बऱ्याच जणांना वाटतं मला फंड रेज मिळालं म्हणजे मी सक्सेसफुल स्टार्टअप आहे. बऱ्याच जणांना वाटतं मला चांगला माझं गो टू मार्केट स्ट्रॅटेजी सक्सेसफुल झाली, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला तुमचं स्टार्टअप किंवा तुमचा बिझनेस, एंटरप्रेन्योरशिप ही सक्सेसफुल करायची असेल तर काही महत्वाच्या गोष्टी आहेत. स्टार्टअप ही कन्सेप्ट नवीन नाहीये खरं. आपण आधी त्याला एंटरप्रेन्योरशिप किंवा उद्योजकता म्हणायचो, आता त्याला आपण थोडा फास्ट पॅडलवर केले आणि त्याला स्टार्टअप म्हणतो आपण आज, बरोबर. आणि इकोसिस्टम तुम्हाला सपोर्ट करते म्हणून तुम्ही फास्ट जाता. सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला हे कळणं फार आवश्यक की तुमच्याकडे एखादं इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आहे किंवा इनोव्हेटिव्ह आयडिया आहे, याचा अर्थ तुमचा बिझनेस सक्सेसफुल होईल असं नाही. आधी कसं होतं की तुम्हाला नवीन काहीतरी सुरू करायचं म्हटलं तर इनोव्हेशन वॉज एसेन्शियल, की जे जगात नाहीये ते मी तयार केलेलं आहे किंवा मी वेगळं काहीतरी तयार केलेलं आहे. ते आधीपासून होतं आणि आधी त्याला रिस्पेक्ट पण होता. पण आज इनोव्हेशन हॅज बिकम मच फास्टर. पण तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहे म्हणजे ती आयडिया सक्सेसफुल होईल हे नाहीये, हे त्या स्टार्टअप फाउंडरला कळणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक स्टार्टअप फाउंडरला असं वाटतं की मी माझं आयडिया अतिशय इनोव्हेटिव्ह आहे, माझ्यासारख्या जगात कोणी नाहीये आणि मी आता जाऊन एकदम $10 मिलियन रेज करणार आहे आणि 5 वर्षात पैसे विकून मी दुबईमध्ये बंगला घेऊन बसणार. असं होत नाही. हे स्वप्न आहे आणि ते स्वप्नच राहतं. त्याच्याकरता तुमचं इनोव्हेशन हे जगावेगळं इनोव्हेशन आहे असं गृहीत धरून श्रीमंतीचे स्वप्न बघू नका. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला तुमचं स्टार्टअप सक्सेसफुल करायचं असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. एक तर तुमच्याकडे चांगलं प्रोडक्ट किंवा चांगली आयडिया असणं फार आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट जे लोक सगळे विसरतात की तुमचं टायमिंग पण परफेक्ट पाहिजे. इफ यू आर अहेड ऑफ द टाइम यू आर नॉट गोइंग टू बी सक्सेसफुल. इफ यू आर बिहाइंड द टाइम यू आर नॉट गोइंग टू बी सक्सेसफुल. आता मी उदाहरण सांगतो. मी एका स्टार्टअपला मेंटर करत होतो, पुण्यामधलं स्टार्टअप होतं. त्यांनी, आपण कॉम्प्युटर विजन सगळ्यांनी ऐकलं असेल, यांनी साऊंड विजनची आयडिया आणली होती. साऊंड विजन म्हणजे आता आपण इथं बसलोय त्या हॉलमध्ये, इथे एअर कंडिशनिंगच्या मशीनचा आवाज चालू आहे, त्या आवाजावरनं त्याचं एआय मॉडेल प्रिडिक्ट करेल की या एअर कंडिशनिंग मशीनला आपण केव्हा रिपेअर करायला पाहिजे, केव्हा सर्व्हिसिंग करायला पाहिजे. तर ही आयडिया त्या लोकांनी आणली होती 10 वर्षापूर्वी. तेव्हा कॉम्प्युटर विजन नुकतंच पॉप्युलराइज व्हायला लागलं होतं. हे साऊंड विजन घेऊन आले. अतिशय सुंदर आयडिया होती, पण दे वर नॉट एबल टू सेल बिकॉज दे वर अहेड ऑफ द टाइम. इंडस्ट्रीमध्ये किंवा मार्केटमध्ये ऍक्सेप्टेबिलिटीच नव्हती की साऊंड विजन काय आहे. कॉम्प्युटर विजन आधी उद्या, मग साऊंड विजन. सो तुमचं टायमिंगला फार महत्वाचं. स्टार्टअप फाउंडरला हे पण करणं फार आवश्यक आहे की बिझनेस करणं आणि एखादं प्रोडक्ट डेव्हलप करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बिझनेस करण्याकरता तुम्हाला मॅनपॉवर, स्ट्रॅटेजी, पीपल मॅनेजमेंट, वर्किंग कॅपिटल, फंड रेझिंग, अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या बऱ्याच टेक्नॉलॉजी स्टार्टअप फाउंडरना माहीत नसतात. आणि जेव्हा मी स्टार्टअप फाउंडर किंवा मेंटॉर बरोबर काम करतो, अटल इन्क्युबेशन सेंटर म्हणून भारत सरकारचं मोठं स्टार्टअप इन्क्युबेटर आहे, त्याच्यावर पण मी, आमचा उद्देश हेच असतो की त्या फाउंडरना ह्याचं नॉलेज देणं, याचं शिक्षण देणं, याचं मेंटरिंग करणं, की ओनली हॅव्हिंग अ राईट प्रोडक्ट और राईट सर्व्हिस इज नॉट इनफ. यू नीड टू अंडरस्टँड हाऊ टू क्रिएट द बिझनेस, हाऊ टू डू अ गो टू मार्केट स्ट्रॅटेजी, हाऊ टू रेज द मनी, हाऊ टू मॅनेज द पीपल. या सगळ्या गोष्टी आम्ही त्या माध्यमातून स्टार्टअप इन्क्युबेशन मधनं शिकवतो लोकांना. आणि 10 पैकी 9 स्टार्टअप्स हे फेल होतात. पण मी अगेन सांगतो, फेल्युअर ही सक्सेसची पहिली पायरी आहे. तुम्ही फेल झाले म्हणून मी बंद करून दुकान उद्या काय करणार नाही असं नाही होऊ शकत.
तुम्ही त्यातनं शिकून पटकन नवीन काहीतरी क्रिएट करायला पाहिजे. तर मला वाटतं स्टार्टअप ही इकोसिस्टीम अतिशय छान आपल्याकडे अशी वेल ऑइल्ड इकोसिस्टीम झालेली आहे. आपण सगळ्यांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. व्हॉट आर द रिझन्स ऑफ द फेल्युअर म्हणजे अपयशाची हे जे स्टार्टअप फेल होतात त्याची मुख्य कारण काय असतात? सगळ्यात मुख्य कारण मला असं वाटतं की टायमिंग. मी सांगितलं, इफ यू आर अहेड ऑफ द टाइम यू विल फेल, इफ यू आर बिहाइंड द टाइम यू विल फेल. नंबर 1. नंबर 2, पेशन्स. सर्व स्टार्टअप फाउंडरना असं वाटतं की माझं प्रोडक्ट 2 वर्षात एकदम मार्केट नंबर 1 व्हायला पाहिजे, मला एवढा पैसा मिळाला पाहिजे. कुठलाही बिझनेस सक्सेसफुल होण्याकरता प्रत्येकाचा टाइम पिरियड असतो. तर पेशन्स इज नॉट देअर. थर्ड थिंग म्हणजे हा माझा पर्सनल अनुभव आहे, कदाचित चुकीचा पण असेल. बरेच स्टार्टअप फाउंडर हे फॅशन म्हणून त्या ऍक्टिव्हिटी करायला जातात की माझ्या मित्राने स्टार्टअप सुरू केलं आणि तो सक्सेसफुल झाला म्हणून मी पण करणार आहे. असं नाही होऊ शकत. स्टार्टअप इज नॉट कॉम्पिटिशन. हे तुम्हाला आतून वाटलं पाहिजे, कारण यू हॅव टू बी दॅट, म्हणजे तुम्हाला तो किडा पाहिजे आतमध्ये की ॲज अ एंटरप्रिन्युअर. आणि त्याला फार मोठी सहनशीलता लागते, त्याला वेळ द्यायची तयारी पाहिजे. आणि पैसा हा ही अशी गोष्ट आहे की सहजासहजी स्टार्टअपमध्ये 1-2 वर्षात पैसे नाही मिळत. मग तुमचं तयारी पाहिजे 4-5 वर्ष थांबण्याची. मग घरून पण तेवढा सपोर्ट पाहिजे, आई वडिलांकडनं, बायको, मुलगा, जे काय तुमची परिस्थिती आहे त्यातनं, किंवा तुमच्याकडे सेव्ह केलेले पैसे पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला राईट नेटवर्क पण पाहिजे. पैसे रेज करायचे असतील, लोक रिक्रूट करायचे असतील, तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन जायचं असेल. बऱ्याच स्टार्टअप फाउंडरना नेटवर्किंग जमत नाही, मग ते फेल होतात. तर असे अनंत कारण आहेत आणि प्रत्येक ठिकाणी कदाचित वेगळं कारण पण असू शकतं. पण हे समजा जनरली कारण आहेत. म्हणजे त्याचे रिसर्च पण आहे. मी स्टार्टअप ह्या विषयावर मोठे मोठे पब्लिश पण केलेत पेपर. आपण त्या विषयावर कधी बोलू शकतो नंतर. पण टायमिंग, रेजिंग द मनी ॲट द राईट पॉईंट ऑफ टाइम, हॅव्हिंग राईट टाईप ऑफ पीपल ॲट द राईट पॉईंट ऑफ टाइम, आणि हॅव्हिंग अ लॉट ऑफ पेशन्स. ओके. आजचा तरुण पेशन्सच्या बाबतीत थोडा, म्हणजे आता मला निगेटिव्ह नाही बोलायचंय, पण एकंदरीतच आज जी, ज्याला आपण जेनझी म्हणतो किंवा मिलेनियन्स आणि जेनझी, हाऊ डू यू से देम ॲज अ पेशन्स वाईज? संयमाच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता? तुम्ही खूप मोठं पेशन्स पाहिजे म्हणले तसं. हा अवघड प्रश्न विचारला तुम्ही, कारण माझ्याकडे पण एक जेनझी आहे. माझा मुलगाच आहे जेनझी. नाही, हा इश्यू आहे आजच्या जनरेशनमध्ये. अटेन्शन स्पॅन, फोकस हे जे प्रकार आहेत, आणि त्याची रिसर्च पण आहे की आपण तो गोल्डफिश तो पाण्यामध्ये ठेवतो, तो गोल्डफिश प्रत्येक सेकंदाला इकडे तिकडे असं जात असतो. तर नवीन जेनझीचा अटेन्शन स्पॅन त्या गोल्डफिश पेक्षा सुद्धा कमी झालेला आहे, असं रिसर्चनी प्रूव्ह करण्यात आलेलं आहे. आता याचा अर्थ खरंच सगळ्यांचा हा प्रॉब्लेम आहे का? मला वाटतं मेजॉरिटी ऑफ द जेनझी हॅज गॉट दिस प्रॉब्लेम. त्याचे फायदे पण आहेत आणि त्याचे नुकसान पण आहेत. काही काही लोक त्यातनं सुद्धा मार्ग काढतात, मार्ग शोधतात आणि सक्सेसफुल होतात. पण पेशन्स इन जनरल, नॉट ओनली फॉर जेनझी और नॉट ओनली फॉर मिलेनियल्स, इव्हन त्याच्या पुढच्या जनरेशन किंवा मागच्या जनरेशनमध्ये सुद्धा आज पेशन्सचा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. आपल्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे आजकाल सगळ्या गोष्टी. मला भूक लागली की मी जाणार, ऑर्डर करणार, ताबडतोब इडली किंवा डोसा माझ्या घरात यायला पाहिजे. आता ह्याच्यामुळे काय झालं, आपला पेशन्स संपलेला हो. आता त्या ठिकाणी तुम्ही जेनझी असा किंवा तुम्ही मिलेनियल असा किंवा तुम्ही अजून काय असा, बेबी बूमर असं समजा, मला सवय लागली, मला कोणाला बोलायचं ताबडतोब मी फोन लावणार. समोरच्या माणसाने फोन नाही उचलला की मला राग येणार. अरे मी तर 3दा फोन करते, उचलत नाहीये, कारण पेशन्स राहिलेला नाहीये. सगळं इन्स्टंट झालेलं आहे. तर आपण जुन्या काळात, म्हणजे आपण रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग किंवा रिफ्लेक्शन जे म्हणतो ते गेलेलं आहे आता सगळं. रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग, मोर अबाउट, म्हणजे थोडं जास्त अजून काही सांगू शकता का त्याच्याबद्दल? हा, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग म्हणजे आज आपण कुठल्या गोष्टीचा विचार करतच नाहीये. प्रत्येक गोष्ट आपण जी करतो, इट हॅज बिकम अ ट्रान्झॅक्शन नाव. जे आता समजा तुम्ही मला इथे इंटरव्ह्यूला बोलवलं, इंटरव्ह्यूला यायच्या आधी मी तयारी करून यायला पाहिजे, हे तुम्हाला अपेक्षित आहे, मला अपेक्षित आहे. पण हेच जर मी समजा उदाहरण मी देतो, मी आजच्या एखाद्या तरुण मुलीला मी बोलवलं इंटरव्ह्यू द्यायला, ते सरळ येतील आणि डायरेक्ट उत्तर द्यायला लागतील. रिफ्लेक्टिव्ह थिंकिंगचा उद्देश आहे की मला तुम्ही का बोलवले, तुम्ही मला काय प्रश्न विचारू शकाल, त्या विषयावर माझा अभ्यास आहे का नाही, माझी कॅपॅसिटी आहे का नाही त्या विषयावर बोलण्याचं, हे मी आधी स्टडी करून, आधी रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग, म्हणजे मराठीमध्ये त्याला शब्द आहे सिंहावलोकन. सिंहावलोकन जे आपण म्हणतो, तर मी ते सिंहावलोकन करायला पाहिजे. मी कोण आहे सध्या, मी काय करतोय माझ्या लाईफमध्ये. आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग किंवा सिंहावलोकन रेग्युलर बेसिसवर करायला पाहिजे. आठवड्यात एकदा तर करा, बसा शांतपणे रविवारी आणि विचार करा, मी काय करतोय, मी मागच्या आठवड्यात काय चांगलं काम केलं, व्हॉट वर्क इन माय फेवर, व्हॉट डिडंट वर्क इन माय फेवर, हे करणं फार आवश्यक आहे. आणि आपल्या असं म्हणत नाही मी फार वयाने मोठा आहे वगैरे, पण
जुन्या काळात आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचो, आपल्याला बरेच मेकॅनिझम्स होते, इकोसिस्टीम होती. आपल्याला आपला कोणतरी मामा, कोणतरी काका किंवा आजी आजोबा विचारायचे, रे काय चाललंय तुझं सध्या सांग बरं. दॅट वॉज रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग. आता तुम्हाला कोणी असं विचारतं नाही तुझं काय चाललंय सांग म्हणून, आणि तुम्हाला सांगितलं तो तुम्हाला उत्तर देण्याची इच्छा पण नाही आता. तर ही गॅप क्रिएट झालेले आहे. ओके. आणि ते रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग आपण हळूहळू सोडून द्यायला लागलो. अभ्यास करत नाही आपण आजकाल. आता म्हणजे माझा आता जस्ट ओपिनियन माझ्या एक डोक्यात विचार आला की यू हॅव सेड, म्हणजे तुम्ही जे काही पॉईंट सांगितलेत ते खूप असे नवीन नवीन पॉईंट्स आहेत की जे एज्युकेशन सिस्टीम आजची, ते पॉईंट्स त्या एज्युकेशन सिस्टीममध्ये नाही आहेत, शिक्षणात नाही आहेत त्या. तुम्ही म्हणजे लोकमत लोकसंग्रहाचा पॉईंट सांगितला, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंगचा सिंहावलोकनाचा पॉईंट सांगितला. आजची शैक्षणिक व्यवस्था विद्यार्थ्यांना हे शिक्षण देत नाहीये, असं एक मला जाणून गेलं की मी हे काय माझ्या म्हणजे समजा मी जेनझी नाही आहे तरी पण मी पण स्वतः शिक्षण व्यवस्थेतून हे पॉईंट शिकलो नाही. अँड थँक्स टू यू दॅट माझ्यासाठी ही खूप मोठी लर्निंग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पुढच्या मुद्द्याकडे जाताना तुम्ही इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंट्समध्ये ग्लोबल चेअर आहात आणि आय एम एमध्ये ग्लोबल चेअर आहात आणि IMA USA चॅप्टरकडून तुम्हाला IMA चॅम्पियन म्हणून अवॉर्ड भेटलेला आहे. तर त्यासाठी तर पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. ह्या संस्थेचं महत्त्व काय, मी म्हणजे आपल्याबद्दल जेव्हा मी रिसर्च करत होतो तेव्हा प्रथम मी या संस्थेबद्दल ऐकलं. या संस्थेचं महत्त्व काय. दुसरी गोष्ट की जी ट्रॅडिशनल अकाउंटिंग आहे आणि मॅनेजमेंट अकाउंटंट्स, व्हॉट इज द डिफरन्स, त्याची गरज आहे का. छान प्रश्न विचारला आणि थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. कारण मला असं वाटतं हे महत्त्व याचं लोकांना कळणं पण फार आवश्यक आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंट्स ऑफ अमेरिका ही एक अमेरिकेतली संस्था आहे. आपल्याकडे जसं CA इन्स्टिट्यूट आहे, चार्टर्ड अकाउंटंट्स, कॉस्ट अकाउंटंट, हे तसंच अमेरिकेतलं इन्स्टिट्यूट आहे. जगातलं मॅनेजमेंट अकाउंटिंग या फील्डमधलं सगळ्यात मोठं इन्स्टिट्यूट आहे. 106 वर्ष जुनी संस्था आहे. 106 वर्ष. 1919 साली याची स्थापना झाली होती अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कच्या जवळ. आणि ह्या संस्थेच्या 106 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये, 105 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये मी पहिला भारतीय माणूस आहे किंवा आपण असं म्हणू शकतो पहिला नॉन अमेरिकन माणूस आहे जो त्या संस्थेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या चेअरमन पदावर जाऊन बसलो किंवा होतो आहे. वेन वॉज द पिरियड. तर मी 2024 आणि 2025 ह्या पिरियडमध्ये त्यांचा ग्लोबल चेअरमन होतो. आता मी चेअर इमेरिटस आहे, म्हणजे फॉर्मर चेअर म्हणतात त्याला. आमचा 3 वर्षाचा कालावधी असतो. इनकमिंग चेअर आणि फॉर्मर चेअर. म्हणजे आम्ही त्याला चेअर इलेक्ट म्हणतो, चेअरमन म्हणतो आणि चेअर इमेरिटस म्हणतो. तुम्ही आता 3rd फेजमध्ये आहे माझ्या लाईफच्या. पुढच्या वर्षी जूनमध्ये यावर्षी जूनमध्ये माझा तो कालावधी संपेल. ओके. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग ही ब्रँच अकाउंटिंगचीच ब्रँच आहे. अकाउंटिंग हा विषय तसा फार आपल्याला नवीन नाहीये. 1494 साली एका इटालियन माणसाने अकाउंटिंगचा शोध लावला, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचा शोध लावला. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि स्टॅच्युटरी अकाउंटिंग, आता आपण जेव्हा अकाउंटिंग म्हणतो तेव्हा पैशाचे व्यवहार आणि पैशाच्या व्यवहाराचं वही खातं किंवा बही खाता आपल्या भाषेमध्ये बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करणं हे आपल्याला माहिती असतं. मग त्याचं ऑडिट करणं, मग त्याच्याकडनं ऑडिटरचा रिपोर्ट घेणं आणि तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सबमिट करणं वगैरे सगळं आहे. ही कंप्लायन्सची रिक्वायरमेंट आहे. कंपनीज ऍक्ट, भारतीय कंपनीज कायद्याप्रमाणे सर्व मोठ्या कंपन्यांना, सर्व लिस्टेड कंपन्यांना त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करावे लागतात आणि त्याचं ऑडिट करून घ्यावं लागतं. त्याला आम्ही स्टॅच्युटरी अकाउंट्स म्हणतो. आणि हे सगळं जे काम आहे ते चार्टर्ड अकाउंटंट लोक करतात आपल्याकडे, किंवा त्यांना तसं लायसन्स आहे ते काम करण्याचं. तर मॅनेजमेंट अकाउंटिंग हे अकाउंटिंग मधलं असं फील्ड आहे की जेव्हा मी एखादी ऑर्गनायझेशन चालवतो किंवा एखादी कंपनी चालवतो, मला कंपनी चालवताना दैनंदिन बेसिसवर काही डिसिजन घ्यावे लागतात. ज्याच्याकरता मला फायनान्शियल नंबर लागतात, डेटा लागतो. तो डेटा मी कुठून घेणार? अकाउंट्समधूनच घेणार. पण माझ्याकडे जो आता जो डेटा आहे तो तर जुना डेटा आहे, मागच्या वर्षीचा डेटा आहे. कारण अकाउंटंट लोक जे गेल्या महिन्यात काय झालं, गेल्या वर्षात काय झालं, असं सगळं झालेलं असतं. पण आता समजा मला डिसिजन घ्यायचं या ठिकाणी की मी एक प्रोडक्ट मी विकत घेऊ का माझ्या कंपनीत स्वतः बनवू, तर हे डिसिजन घेण्याकरता मला फायनान्शियल नंबर लागतात. तर हा डेटा जो माणूस तयार करतो त्याला मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणतात. जे मॅनेजमेंट अकाउंटंट इज अ मॅनेजमेंट ॲडवायझर. ॲडवायझर इन द सेन्स तुम्हाला ऑन द स्पॉट किंवा पटकन 8 दिवसात, 3 दिवसात, 2 दिवसात ती सगळी माहिती आणून देणं आणि ते डिसिजन घेण्याकरता सगळं नंबर्स क्रिएट करून देणं आणि तुम्हाला मदत करणं तो डिसिजन घेण्यामध्ये. आम्ही त्याला मेक ऑर बाय डिसिजन. एखादी गोष्ट मी मॅन्युफॅक्चर करू का विकत घेऊ, मला नवीन प्लांट सेटअप करायचा आहे
किती खर्च लागणार आहे, कुठून लागणार आहे, कुठून पैसे आणणार आहे, हे सगळा डेटा, ही सगळी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अकाउंटंट देतो. मला एक नवीन कंपनी अक्वायर करायची, ती कंपनी अक्वायर करायचं, त्याचं ड्यू डिलिजन्स करायचं आहे, कोण करणार? मॅनेजमेंट अकाउंटंट करणार. हा मॅनेजमेंट अकाउंटंटचं काम आहे. आणि आज मॅनेजमेंट अकाउंटंट हे अतिशय सक्सेसफुल लेवलला आहेत आणि मला अतिशय अभिमान आहे. मी माझ्या आयुष्याची सुरुवात मॅनेजमेंट अकाउंटंट, आधी स्टॅच्युटरी अकाउंटंट म्हणून केली, मग नंतर मॅनेजमेंट अकाउंटंटकडे वळलो मी, आणि माझ्या मॅनेजमेंट अकाउंटिंग करिअरमधनंच मी वर जात 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 मी पुढे CEO झालो आणि ग्लोबल चेअरमन पण झालो. सो IMAचा रोल काय ह्याच्यात? IMA व्हॉट रोल IMA परफॉर्म्स? अतिशय चांगला प्रश्न आहे. IMA ही संस्था मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या एज्युकेशनची डिग्री जगामध्ये देते. त्यांचं सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटिंग नावाची एक्झाम आहे. जसं आपल्याकडे चार्टर्ड अकाउंटन्सीची एक्झाम असते, तशी त्यांची CMA नावाची एक्झाम आहे. त्या एक्झामचं एज्युकेशन, त्याचं नॉलेज, त्याचं ट्रेनिंग, हे सगळं हे जगामध्ये कंडक्ट करतात. 200 देशांमध्ये आम्ही हे कंडक्ट करतो. 1,40,000 मेंबर्स आमच्या जगामध्ये आहेत, जे ही परीक्षा देऊन पास झालेले आहेत आणि मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून काम करत आहेत. आणि हे सतत चालू आहे. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग ह्या विषयावर आम्ही जगात रिसर्च करतो, लेक्चर्स देतो. मी आता मध्यंतरी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन लेक्चर दिलं, जर्मनीमध्ये जाऊन लेक्चर दिलं की मॅनेजमेंट अकाउंटिंगचं महत्त्व काय आहे, कंपन्यांमध्ये मॅनेजमेंट अकाउंटंटचा उपयोग कसा करायला पाहिजे, हे असं सगळं काम आम्ही करतो. IMA सारख्या संस्थेमध्ये ॲज अ ग्लोबल चेअर म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, एवढं मल्टीनॅशनल लेवलवर काम केलेलं आहे. पण तुमचं जे मूळ आहे ते नांदेडच्या गल्ल्यांमध्ये आहे. तुमचे वडील हैदराबाद मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग होता, शिक्षक होते, एका मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडमधून तुम्ही आता तुमचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे. तर या सर्व परिस्थितीचा परिणाम तुमच्या दृष्टिकोनावर झाला असेल, तो कसा झाला एक गोष्ट, आणि मराठी माध्यमातून तुम्ही जेव्हा शिक्षण घेऊन पुढे गेलात, मल्टीनॅशनल लेवलला गेलात, इंटरनॅशनल लेवलला गेलात, तेव्हा त्याचा काही अडचण आली का तुम्हाला, की मी मराठी माध्यमातून शिकून आलोय त्याच्यामुळे मला आता हे अडचणीचं जाते, असं काही झालं का? हां, थँक्यू. थोडंसं मी पण ह्याच्यात भावना विवश होऊ नये याचा प्रयत्न करतो मी, बाकी काही नाही. नाही, माझं सर्व शिक्षण नांदेडला झालं. मी पूर्ण मराठी माध्यमातून शिकलो. आणि माझं एक काय फार मोठा ॲक्सिडेंट माझ्या आयुष्यात झाला. ॲक्सिडेंट म्हणजे चांगला ॲक्सिडेंट सांगतो मी. मी पूर्ण शाळेमध्ये कुठेही हुशार विद्यार्थी म्हणून माहीत नव्हतो कोणालाही. माझा ॲव्हरेज 50-55% मुलगा मी होतो. BComला गेल्यानंतर मी पूर्ण विद्यापीठात सर्वप्रथम आलो आणि मी गोल्ड मेडलिस्ट वगैरे होतो. सो दॅट वॉज अ गुड ॲक्सिडेंट टू हॅपन टू मी. तो एक क्षण माझं आयुष्य पूर्ण बदलून गेला. जसं तुम्ही सुरुवातीला म्हणले की तुम्हाला काहीतरी मोटिवेशन लागतं, इन्स्पिरेशन लागतं, ते मला नकळत मिळून गेलं. मी त्याच्याकरता फार प्रयत्न केले होते असं नाही आहे. प्रयत्न केले होते, एक्स्ट्राऑर्डिनरी प्रयत्न नव्हते केले, आणि मी फर्स्ट आलो आणि मग ते सगळं झालं. घरचं वातावरण हे अतिशय साधारण परिस्थितीच होतं. सरकारी शाळेत शिक्षक, आणि माझे वडील त्यांच्या बहीण भावंडामध्ये मला वाटतं सगळ्यात धाकटे होते. 8-9 बहीण भावंड होते, आणि माझे एकटे वडीलच फक्त नोकरी करायचे, बाकी कोणी काय करायचं नाही. देशमुखीच होती सगळ्यांची, शेतकरी आणि जमिनी वगैरे होत्या आईने. माझ्या वडिलांनी मला एक फार 2-3 गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्या, आणि माझ्या आयुष्यावर माझ्या वडिलांचा फार प्रभाव आहे. म्हणजे अतिशय प्रभाव आहे की एवढ्या मी माझ्या पुस्तकात पण ते लिहिलेलं आहे की माझ्या वडिलांनी मला सगळ्यात पहिल्यांदा शिकलो की आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुला रिस्क घ्यावी लागेल. आणि त्याचं उदाहरण म्हणून त्यांनी एकदा मला आमच्या गावाकडल्या विहिरीवर घेऊन गेले आणि त्यांनी मला दोरी बांधली. मला न कळत त्यांनी दोरी बांधली आणि सरळ वरून खाली विहिरीत फेकून दिलं मला, आणि म्हणले पोहो. आणि मी घाबरायला लागलो, बुडायला लागलो, म्हणजे तुम्हाला माहिती सगळं जे काय ते. पण त्यांनी मला शेवटपर्यंत त्यामुळे मी तुला काढणार नाही, तुला हातपाय मारावेच लागतील तरच तू वर येशील, मी तुझं इथं बसलोय, आय विल नॉट पिक यू अप. तर असे माझ्या वडिलांनी काय काय इंटेग्रिटी, समजा आपलं ऑनेस्टी आणि इंटेग्रिटीला आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे, व्हॅल्यू सिस्टीमला किती महत्त्व आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या वडिलांनी मला कळत न कळत शिकवल्या. म्हणजे असं काही घेऊन बसायची नाही त्या काळात, हे तुला मी समजावून सांगतो वगैरे, पण वागण्यातनं ते सगळं कळायचं. आता हे सगळं झालं असताना मराठी शिक्षण वाईट का चांगला हा मुद्दा आज फार मोठ्या ज्याच्या सिनेमे पण निघालेत. मला असं वाटतं की शिक्षण मातृभाषेमध्ये केव्हाही चांगलं, हा माझा वैयक्तिक मत आहे माझं. ठीक आहे, माझी मुलं स्वतः इंग्रजी शाळेत शिकलेत कारण आम्ही फॉरेनला राहत होतो म्हणून, पण मराठी मातृभाषेमध्ये शिक्षण घेणं हे कधीही जास्त चांगलं. कमीत कमी तुमचं शालेय शिक्षण तरी मला असं वाटतं, तुम्ही जो पण 10वी-12वी तुमचं शालेय शिक्षण आहे ते तुम्ही मातृभाषेमध्ये घ्यावं. मला असं वाटतं की भाषा हे एक माध्यम म्हणूनच बघितलं पाहिजे, त्याला फार जास्त बाऊ नाही करायला पाहिजे. आणि आजच्या जगामध्ये आपल्याला सगळ्यांना जर सक्सेसफुल व्हायचं असेल कुणाला पण, कमीत कमी 3 भाषा आपल्याला यायला पाहिजे.
आणि हे आपलं सुदैव आहे. आपण भारतासारख्या देशात जन्मलो, इथे प्रत्येक माणूस कमीत कमी 2-3 भाषा बोलतोच. मी अमेरिकेत जातो, तिथे लोकांना एकच भाषा येते, इंग्रजी. त्यांना मी जेव्हा सांगतो मला 5 ते 6 भाषा बोलता येतात किंवा कळतात, त्यांना असं वाटतं की मी काहीतरी रोबोट बिबट आहे की काय असं वाटतं. भाषेला महत्व आहे, पण भाषेला अवजवी महत्व देणं सुद्धा आवश्यक नाहीये. मला मराठी माध्यमाचे काय प्रॉब्लेम आले, मला प्रॉब्लेम आले नाही असं नाही. मी जेव्हा बीकॉम मराठी माध्यमातून बीकॉम केलं, मी बीकॉम सुद्धा मराठी माध्यमातून केलं मी. आणि मी जेव्हा पुण्यामध्ये शिकायला आलो तेव्हा मला सुरुवातीला खूप त्रास झाला, कारण मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. आणि मला प्रयत्नपूर्वक इंग्लिश बोलण्याचं शिक्षण घ्यावं लागलं म्हणा, किंवा वाचावं लागलं, हे करावं लागलं. पण त्याच्यामुळे मला माझ्या पुढच्या शिक्षणात काही अडचण आली का? फारशी नाही आली. कारण शिक्षण, लँग्वेज आणि तुमचं नॉलेज हे सगळं, त्याची सांगड तुम्हाला ते घालता आली पाहिजे. आणि ती सांगड तुम्हाला घालता आली तर मला वाटतं तुमची लँग्वेज हे कुठेही तुमचं लिमिटेशन बनू शकतं. पण तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे की मी हे ओव्हरकम करणार आहे. तो सेल्फ कॉन्फिडन्स किंवा सेल्फ डाऊट जर तुम्हाला वाटला ये मेरे से नहीं होने वाला है, मग प्रॉब्लेम आहे. मग तशा लोकांना तुम्ही माझ्याकडे पाठवा, मी त्यांना कोच करतो हाऊ टू क्रिएट सेल्फ कॉन्फिडन्स. कधी कधी काय होतं की भाषेला म्हणजे इंग्लिश ही इंडिकेशन ऑफ इंटेलिजन्स असं समजलं जातं. म्हणजे इंग्लिश जर येत नसेल तर लो इंटेलिजन्स असा एक भ्रम आहे, किंवा आय डोंट नो की काय असं कशामुळे लोक समजतात. सो व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय वाटतं की इज इट अ लॅक ऑफ इंटेलिजन्स, इंग्लिश येत नाहीये तर? मला अजिबात असं वाटत नाही. इंटेलिजन्स आणि लँग्वेजचा काही संबंध नाहीये. जो माणूस हुशार आहे तो हुशार आहे, इंटेलिजन्स आहे ते तुम्ही ते एक्सप्रेस कसं करता. आणि आपला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं, 300-400 वर्ष राज्य केलं. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटायला लागलं की गोऱ्यांची जी भाषा आहे तीच इंटेलिजन्सची भाषा आहे. पण असं काही आवश्यक नाहीये. भाषेचा आणि इंटेलिजन्सचा काही संबंध नाहीये. मला असं वाटतं की जो माणूस हुशार आहे तो मुळातच हुशार आहे. त्याच्यामुळे तुमचं कुठेही काही लिमिटेशन यावं किंवा येईल असं मला वाटतं. माझा पुढचा प्रश्न होता की मुलांना कुठल्या शाळेत घालावं, पण तुम्ही त्याचं उत्तर दिले की शालेय शिक्षण ॲटलिस्ट 10वी पर्यंत तरी मराठीतून व्हायला पाहिजे. बट त्याचा आवाजवी भाषेला महत्व देऊ नका असं उत्तर तुम्ही आधीच दिलं असल्या. मी थोडंसं त्याच्यात ऍड करू शकतो की माझे मुलं जरी इंग्रजी शाळेत शिकत असले तरी मी आमच्या मुलांशी आम्ही कधीही इंग्रजीमध्ये एक शब्द बोलत नाही. मुलांना मराठी वाचता येतं, मुलांना कदाचित मराठी लिहायला त्रास होत असेल, मुलांना मराठी वाचता येतं, हिंदी वाचता येतं, इंग्लिश वाचता येतं, ऑफकोर्स इंग्लिश येतच. घरामध्ये नेहमी आम्ही मराठी बोलतो. आणि आपल्या ज्या रूढी, परंपरा, संस्कृती, व्हॅल्यू सिस्टीम आहेत त्या आम्ही अजूनही आमच्या मुलांना देतो. कदाचित ते मराठी शाळेत शिकले नाही, कारण आम्ही फॉरेनला राहत होतो, तिथे ती व्यवस्थाच नव्हती. आणि त्या काळात आम्ही जेव्हा होतो तेव्हा भारतीय शाळा पण नव्हत्या. आम्ही अशा ठिकाणी होतो जिथं भारतीय शाळा पण नव्हत्या, म्हणजे त्यांना ब्रिटिश स्कूलमध्येच जावं लागायचं. पण त्याच्यामुळे त्यांचं काही नुकसान झालं नाही. ते अजूनही मराठी वाचतात, बोलू शकतात, अगदी अस्खलित बोलू शकतात. ओके, परत ए आय वरती येतो की ए आय जो आहे तो मानवी इच्छा, ह्युमन वॉन्ट्सला मॅन्युप्युलेट करतोय. असे की बाबा इन्स्टावरती, सोशल मीडियावरती, फेसबुकवरती जे अल्गो असतात ते तुम्हाला एक मार्केटिंगचं म्हणजे बंबार्डिंग करत राहतात, ही वस्तू घ्या, ही वस्तू घ्या. एकंदरीत सबकॉन्शियसली तुमच्यावरती त्याचा एक बंबार्डिंग होत राहतं. म्हणजे मी काय घ्यायचं हे ए आयच ठरवतोय आज. तर एकंदरीत म्हणजे कधी कधी त्या गोष्टीची मला जास्त गरज असू शकते, त्याच्यामुळे त्याच्यासाठी माझ्यासाठी ती प्राइस ए आय भविष्यात जाऊन जास्त ठरवू शकेल. एखाद्याला कमी गरज असेल तर त्याला कमी प्राइस ठरवू शकेल. एकच वस्तू 2 व्यक्तींना ए आय वेगवेगळ्या किमतीत विकू शकतो. तर ए आयचे जाणकार म्हणून, अर्थव्यवस्थेचे जाणकार म्हणून कसं पाहता? नाही, आता हा समाजात होणारा बदल आहे. सामाजिक बदलामध्ये तुम्ही तुमचं भान ठेवायलाच पाहिजे, राईट. जसं मी याला असं म्हणतो की माझी टर्मिनॉलॉजी मी क्रिएट केलेली इन्फोडेमिक म्हणून. इन्फॉर्मेशनचं पॅन्डेमिक झालेलं आहे आपल्याकडे. इतकी इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे, इतकी इन्फॉर्मेशन आहे. आणि जेव्हा तुमच्याकडे खूप जास्त इन्फॉर्मेशन येते तेव्हा तुमची डिसिजन मेकिंग लिमिट होते, किंवा तुम्ही तुमची सत्सद विवेक बुद्धी जी आपण मराठीमध्ये म्हणतो ती तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. जसं आपण फॉर एक्झाम्पल, म्हणजे मी असं उदाहरण नेहमी देतोय, मॅडम समजा साडी आणायला दुकानामध्ये गेल्या आणि त्या ठरवून गेल्या होत्या 1 साडी विकत घ्यायची, पण दुकानदारांनी 25 साड्या दाखवल्या. इन्फॉर्मेशन इज टू मच. लाइकिंग, आता जसं तुम्ही म्हटलं हे पण चांगलं, हे पण चांगलं, हे पण चांगलं, हे पण, मग काय होतं शेवटी 1 साडी घ्यायला आपण गेलो होतो, आपण कमीत कमी 3 साड्या घेऊन येतो. बरोबर आहे. हेच ए आय करते. मानवी मनाचा आपला संयम हा विथ ए आय और विदाउट ए आय हे आपलाच कंट्रोल आहे.
आपल्याला कळलं पाहिजे मी 10 गुलाबजामुन खाल्ले तर माझं पोट खराब होणार आहे, मला डायबिटीसचा त्रास आहे, मी गुलाबजामुन नाही खायला पाहिजे, हे आपण ठरवायचंय. एआयचं पण असंच आहे. एआयचं कामच आहे, तो बिझनेस आहे ना तो. दे आर पुशिंग यू. ही इन्फॉर्मेशन, ही प्राइस, इथे घर चांगलं आहे, इथे फ्लॅट चांगला आहे, इथे जे एक डेटा रिसर्च, माझा मुलगा डेटा सायंटिस्ट आहे, त्याने मला एक रिसर्च सांगितलं की डेटा सायंटिस्टच्या रिसर्च प्रमाणे बेंगलोर, पुणे, हैदराबाद अशा मोठ्या शहरांमध्ये सगळ्यात जास्त फूडच्या ऑर्डर केव्हा दिल्या जातात, त्याचा डेटा आहे त्यांच्याकडे. मग तुम्हाला ते मेसेजेस येतात आणि आपल्याला येतात, सगळ्यांनाच येतात. किंवा सगळ्यात जास्त घरं विकत घेण्याची वेळ कुठली आहे, लोक केव्हा जाऊन घरं बघतात, हे सगळं डेटामुळे आता रेडीमेड क्रिएट झालेलं आहे. आणि ह्या मार्केटिंग एजन्सीज किंवा एआय ड्रिव्हन मॉडेल्स, दे आर पुशिंग यू टू डू दॅट. तुम्ही त्याला बळी पडायचं का नाही हा तुमचा इश्यू आहे. आणि आता हे सगळं मग तुमचा मनावर संयम, हे आता दिस कम्स टू बिहेवियरल साइड नाव. ही सायकोलॉजी, ह्युमन सायकोलॉजी, तुमचं माइंड तुम्ही कसं कंट्रोल करता, तुमचा मनावर संयम आहे का नाही, तुम्हाला राईट ऑर रॉंग डिसिजन घेताना वेळ लागतो का नाही लागतं, दिलेली इन्फॉर्मेशन तुम्ही नीट तपासून बघता का नाही, हे सगळं आता. आणि ह्याचा एक विपर्यास होत आहे आणि होत राहणार आहे. आपल्याला हे ठरवावं लागेल की मला कुठे थांबायचं. सो यू आर सेइंग एआय कल्प्रिट नाहीये, ह्युमन माइंड कल्प्रिट आहे. तर आता तुम्ही लिडरशिप क्वालिटी पण मगाशी आपण डिस्कस केली होती, तर ह्या मानवी मनाबद्दल आपण काय सांगाल? मानवी मनाबद्दल मला कविताच करावी लागेल. नाही, मानवी मन किंवा देयर इज अ डिफरन्स बिटवीन ब्रेन अँड माइंड, राईट. ब्रेन इज अ फिजिकल ऑर्गन इन आवर बॉडी, आणि ब्रेनला जर आपण हार्डवेअर म्हणलं तर माइंड हे त्याचं सॉफ्टवेअर आहे. ओके, बरोबर. आपलं डोकं चालवण्याकरता आपलं मन काम करतं, म्हणून त्याला माइंड म्हणतो आपण. आपल्या माइंडवर आपण कंट्रोल कसा आणायचा किंवा कसं मॅनेज करायचं हे सायकोलॉजी आहे. ते आपल्याला अनफॉर्च्युनेटली कोणीच शिकवत नाही, कोणीही शिकवत नाही. हाऊ टू कंट्रोल युअर माइंड हे कोणी शिकत नाही. आजकाल आपण मेडिटेशन म्हणतो, पण त्या सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी होतातच असं नाहीये, पण तो एक स्टेप टुवर्ड्स त्याला आपण घ्यायला पाहिजे. तर मला वाटतं ही संकल्पना आपण आणली पाहिजे शिक्षणामध्ये. हाऊ टू कंट्रोल युअर माइंड, हाऊ टू कंट्रोल युअर थॉट प्रोसेस, हाऊ टू कंट्रोल युअर बॅड थिंकिंग, राईट. हे सगळं कुठेतरी शिकवायला जाणं फार आवश्यक आहे. आणि आज आपण जगामध्ये जे बघतोय बरेचसे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम जे आहेत, मेंटल हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम जे आहेत, ते ह्याच्यामुळेच निर्माण झालेले आहेत की तुम्हाला तुमच्या मनावर संयम कसा ठेवायचा हे माहीत नाही आहे. मी उदाहरण म्हणून सांगतो, कितीतरी आपण न्यूजपेपरमध्ये बघतो लहान मुलांनी आत्महत्या केली, उडी मारली, काय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये हे केलं. या सगळ्या मागचं कारण हे की यू आर नॉट एबल टू कंट्रोल युअर माइंड. आणि तुम्हाला कोणी शिकवत नाही ते कसं कंट्रोल कसं करायचं ते. तर ह्याचं एज्युकेशन करणं फार आवश्यक आहे मला असं वाटतं. मनाला शिकवाय, मला स्वतःला वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. आता माझा पुढचा प्रश्न नव्हता तो खरं तर, माझा स्वतःचा की मला नाही अटेन्शन स्पॅन. तुम्ही सांगितलं की आय हॅव ऑल्सो प्रॉब्लेम ऑफ अटेन्शन स्पॅन. ह्या मनाला शिकवू कसं मी? तुम्ही ॲज अ लिडरशिप कोच म्हणून विचारतोय की इंटेलिजन्स ट्रेन करायला माझ्याकडे खूप साधन आहेत, मनाला कसं ट्रेन करू? मनाला ट्रेन करणं हे E=MC² नाहीये. म्हणजे ते असं चुटकी वाजवली आणि झालं असं होत नाही. ती प्रोसेस आहे, त्याला वेळ लागतो, त्याला डिसिप्लिन लागते, त्याला कमिटमेंट लागतं. सगळ्यात अगदी बेसिक साधं उदाहरण सांगतो. तुम्हाला माहिती आहे यू आर नॉट एबल टू फोकस ॲट अ पर्टिक्युलर थिंग. तुमच्या समोर असलेल्या वही, कागद, पेन घ्या आणि त्याच्यावर लिहून ठेवा आय मस्ट फोकस. लिहायचं हाताने दरवेळेस. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटायला मी इकडे जायला लागलो तो लिहिलेलं वाचायचं. माझं फोकस अटेन्शन इथं पाहिजे, इकडे नाही पाहिजे. ही सिंपल गोष्ट आहे. आजकाल आपण हाताने लिहितच नाही, पण काही सगळं ते तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जातं किंवा ह्याच्यात जातं, काय म्हणतात त्याला. जेव्हा तुम्ही एखादी इमोशन, तुमचे काय म्हणतात भावना तुमच्या डोक्यात जी आहे, ती डोक्यातली भावना तुम्ही कागदावर आणण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे ते कंट्रोल मेकॅनिझम आहे. त्याच्याकरता तुम्ही कागदावर ते लिहिणं याला फार महत्व आहे. आणि कागदावर लिहिलेलं ते आपल्या डोळ्यासमोर असणं आणि ते आपण वाचणं. तुम्हाला जसं वाटलं की माझं लक्ष इकडे इकडे चाललंय, तो कागद डोळ्यासमोर दिसला पाहिजे. अरे नाही, मला इथे थांबायचंय, आय नीड टू कंट्रोल माय सेल्फ. ही सोपी आणि साधी पद्धत आहे की तुम्ही, पण ह्याला सगळ्याला डिसिप्लिन फार आवश्यक. आणि आज आपला सगळ्यांचा प्रॉब्लेम असा आहे, वी आर नॉट डिसिप्लिन. तर जुन्या काळामध्ये डिसिप्लिन कशी लावायची त्या विषयावर मी जात नाही, पण डिसिप्लिनला महत्व होतं तेव्हा. आता डिसिप्लिनच नाही. आपण सुद्धा आपल्या मुलांना डिसिप्लिन म्हणावं तसं लावत नाही आजकाल. तर हे प्रोसेस आहे आणि हे शिकवायला पाहिजे असं मला वाटतं. ओके. सो अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आपण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून
ॲडव्हान्स प्रोग्राम इन लिडरशिप मॅनेजमेंट असा एक कोर्स कंप्लीट केला आहे. आणि जेव्हा मी वाचत होतो आपल्या प्रोफाईलबद्दल तेव्हा मला अजून एक इंटरेस्टिंग म्हटलं की त्या मॅनेजमेंट प्रोग्राममधील आपले जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांसोबत आपण एक पुस्तक लिहिलेलं आहे, जे संग्रहित पुस्तक आहे ते. आणि त्या पुस्तकात आपण जे चॅप्टर लिहिलं आहे त्याचं नाव आहे मास्टरिंग पॉवर ऑफ सेन्स सेन्स मेकिंग. मास्टरिंग पॉवर ऑफ सेन्स मेकिंग. मास्टरिंग पॉवर ऑफ सेन्स मेकिंग, करेक्ट, असं नाव आहे त्याचं. तर इंटरेस्टिंग नाव आहे ह्याचा, मगाशी तुम्ही उल्लेख पण केला होता. आणि त्याच्यात काही कीवर्ड्स मी जेव्हा पाहत होतो, ते पुस्तकाचं परीक्षण पाहत होतो तेव्हा त्याच्यात काही कीवर्ड्स आले. त्याच्यात तुम्ही मगाशी इंट्युशन पण शब्द वापरला. तर हे फार इंटरेस्टिंग वाटलं. याच्याबद्दल काही अधिक सांगू शकता का? हां, नक्कीच आवडेल मला. तर मी पुस्तक लिहिलंय. मी ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये ॲडव्हान्स लिडरशिप मॅनेजमेंट प्रोग्राम हा रेसिडेन्शियल प्रोग्राम करायला गेलो होतो. आणि माझ्या ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये साईद बिझनेस स्कूल म्हणून बिझनेस स्कूल आहे त्याचे डीन डॉक्टर ललित जोहरी म्हणून होते त्या काळात. त्यांच्याबरोबर मी आणखीन एक पुस्तक लिहिले, जे ते आपण हा वेगळा विषय, पण हे जे पुस्तक आम्ही आत्ता लिहिले ज्याचा आपण उल्लेख केला, त्या पुस्तकाचं नाव आहे मास्टरिंग द पॉवर ऑफ यू. यू म्हणजे यू ॲज अ इंडिव्हिज्युअल, YOU. आणि तिथे आम्ही काय केलं, आमच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातले 3 प्राध्यापक जे आम्हाला शिकवायचे आणि माझ्यासारखे एक साधारण 30 ते 35 ॲल्युमिनायज किंवा स्टुडंट जे माझ्याबरोबर शिकायला होते किंवा माझ्या आधीच्या बॅचला होते. आम्ही सगळ्यांनी मिळून एकदा लंडनमध्ये, आम्ही जेव्हा ऑक्सफर्डमध्ये भेटलो तेव्हा असं ठरवलं की आपण प्रश्न विचारला की आज स्किल कुठले आवश्यक आहेत आपल्याला सक्सेस. हाच विषय आम्ही तेव्हा डिस्कस करत होतो की आजच्या जनरेशनला आपण काय देऊ शकतो आपल्या एक्सपिरियन्समुळे, नॉलेज आणि एक्सपिरियन्समुळे. तर आम्ही असं ठरवलं की अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आमच्यामध्ये एक्सपर्टीज आहे, ज्या आम्ही देऊ शकतो. मग आम्ही बरेच टॉपिक निवडले आणि शेवटी माझ्याकडे जो टॉपिक आला किंवा जो मी निवडला तो होता मास्टरिंग द पॉवर ऑफ सेन्स मेकिंग. कुणी टॉपिक निवडला हाऊ टू मेक गुड प्रेझेंटेशन, हाऊ टू बी अ गुड कम्युनिकेटर, हाऊ टू बी अ गुड ओरेटर, असे बरेच डिफरंट टॉपिक, हाऊ टू बी अ गुड स्ट्रॅटेजिस्ट, व्हॅल्यू ऑफ गुड मेंटर, असे ते जवळजवळ 35 प्रकारचे विषय निवडले. माझ्याकडे जो विषय आहे तो मास्टरिंग द पॉवर ऑफ सेन्स मेकिंग. तर सेन्स मेकिंगचा आणि आपल्या पूर्णवादाचा फार जवळचा संबंध आहे बरं का. आपण जे आपले षडांग बोलतो किंवा त्यातल्या ज्या गोष्टी आपण आहेत त्याच्यामध्ये लोकमत, लोकसंग्रह, लोकांचे विचार किंवा प्लॅनिंग जे आपण म्हणतो किंवा आपलं स्किल, हे सगळ्या गोष्टी सेन्स मेकिंगमध्ये येतात. मी जेव्हा हा विषयवर लिहायचं ठरवलं तेव्हा पूर्णवादाचं म्हणून ठरवलं नव्हतं, तेव्हा कदाचित मला एवढं नॉलेज पण नसावं आपल्या ह्याच्याबद्दल. पण एक जर्मन सायंटिस्ट आहे, त्यांनी ह्या विषयावर मोठी रिसर्च करून केलेलं आहे आणि हे माझ्या अनुभवातनं लिहायचं होतं. तर मला माझ्या ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या डीननी सांगितलं की सुनील, हा विषय तुला फार तुला अप्लिकेबल आहे, कारण तू प्रत्येक गोष्ट जेव्हा डिसिजन घेतो तेव्हा बाहेर काय चाललंय त्याच्यावरनं तू घेतो. तर सेन्स मेकिंग या विषयाचा अर्थ असा आहे की कॉमन सेन्स आणि सेन्स मेकिंग हे जवळचे शब्द आहेत. आपण कॉमन सेन्स अतिशय जनरली बोलून जातो, अरे तुला कॉमन सेन्स नाहीये का वगैरे असं. पण मी जेव्हा सेन्स मेकिंग आणलं ते कॉर्पोरेट पार्लरमध्ये आणलं, म्हणजे कॉर्पोरेट सिटिंगमध्ये आणलं. आणि तुम्ही जेव्हा एखादा लीडर म्हणून जेव्हा डिसिजन घेत असता तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की माझ्या आसपास काय चाललंय आणि त्याची थिअरी, त्याचं फ्रेमवर्क, ते कसं वापरण्यात येतं, ह्याचे उदाहरणं मी माझ्या लाईफमध्ये कसे वापरले. मी मॅकडॉनल्ड्समध्ये होतो तेव्हा मी सेन्स मेकिंगचा कसा उपयोग केला, किंवा मी जेव्हा CEO म्हणून काम करत होतो जॉर्डनमध्ये किंवा सिंगापूरमध्ये तेव्हा मी सेन्स मेकिंगचा कसा उपयोग केला, हे सगळं त्या चॅप्टरमध्ये मी लिहिलेलं आहे. बेसिकली त्याचं म्हणणं हेच की आज तुमच्या अवतीभोवती आणि जगात काय चाललंय हे तुम्हाला कळणं पहिल्यांदा फार आवश्यक आहे. मग कळून ते तुम्हाला उमजलं पाहिजे, म्हणजे त्यातनं तुम्हाला काय ऍप्लिकेबल आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. मग त्यातनं तुम्ही तुमच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या कंपनीमध्ये, हे सगळं तुम्हाला कळून त्याप्रमाणे तुम्ही डिसिजन घ्यायला पाहिजे, असा तो विषय आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामागे थिअरी आहे, त्याच्यामध्ये सायकोलॉजी आहे, त्याच्यामध्ये मी इंट्युशनचा पण विषय आणलेला आहे थोडाफार, की हाऊ युअर इंट्युशन हेल्प्स यू मेनी टाइम बट यू आर नॉट अवेअर ऑफ युअर इंट्युशन, सो हाऊ टू कॅच द इंट्युशन. असे बरेच टॉपिक, इंटरेस्टिंग टॉपिक तिथे आलेले आहेत. मला वाटतं ते फार छान असं चॅप्टर आहे त्या पुस्तकामध्ये आणि बऱ्याच जणांनी त्याची, मला हार्वर्ड मेडिकल स्कूल म्हणून आहे जगातली मोठी, हार्वर्ड मॅनेजमेंट स्कूल, त्यांचं मेडिकल स्कूल आहे. तर हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या कोचिंग डिव्हिजननी मला या विषयावर बोलायला बोलवलं होतं ऑनलाईन 2 वर्षापूर्वी, आणि जवळजवळ 1.5 तास मी कॉर्पोरेट सेन्स मेकिंग हा विषय कसा महत्वाचा आहे ते त्यांना समजावून सांगितलं होतं. तर आपण आता एक शब्द वापरला, अवेअरनेस ऑफ इंट्युशन, अवेअरनेस ऑफ समथिंग.
सो हा जो अवेअरनेस आहे हा नेमका काय, अवेअरनेस म्हणजे काय नेमकं? तर अवेअरनेस हा शब्द जो आहे ना, तो जरी इंग्लिश शब्द असला तरी तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नाही असं नाही आहे, पण आपण तो खूप लाईटली घेतो तो शब्द. मी अवेअरनेसचे 2 प्रकार करतो. अवेअरनेस ऑफ व्हॉट इज हॅपनिंग अराउंड यू अँड सेल्फ अवेअरनेस. मी कोण आहे आणि माझ्या अवतीभोवती काय चाललंय, असे 2 प्रश्न असतात आपल्याला नेहमी. मोस्ट ऑफ द पीपल डू नॉट नो सेल्फ अवेअरनेस इज व्हॉट. मी कोण आहे मला माहितीच नसतं, कारण आपण त्या विषयावर कधी अभ्यासच केलेला नसतो. मी कोण आहे, माझा स्वभाव कसा आहे, मी कसं वागतो, मी कसं बोलतो, ह्याचं काय आपण सगळं ऑटोमॅटिक होत असतं. ते जेव्हा मी अवेअरनेस म्हणतो तेव्हा माझ्या अवतीभोवती काय चाललंय. जसं आता समजा आपण टॅरिफचा विषय काढला, किंवा नुकतंच राजकारण झालं, किंवा इलेक्शन झाले, या सगळ्यांचा माझ्यावर काय परिणाम होणार आहे हे मला कळतं का, आणि सेन्स मेकिंग मधनं हे जाणण्याचा प्रयत्न केला. पण ह्या सगळ्यामध्ये ना एक इमोशनल इंटेलिजन्स नावाची एक कन्सेप्ट आहे. इमोशनल इंटेलिजन्स नावाच्या कन्सेप्टमध्ये काय होतं की माझ्या स्वतःच्या इमोशन्स, सो आय शुड बी एबल टू कंट्रोल माय इमोशन्स अँड इमोशन्स ऑफ द पीपल अराउंड मी. मला जर अवेअरनेस सुद्धा आणायचा असेल तर मला काय कळलं पाहिजे, माझं स्वतःचं अवेअरनेस, माझी इमोशन काय, आत्ता मी आनंदी आहे का दुःखी आहे का रागावलेला आहे, हे आपल्याला कळत नाही. सो दॅट इज अवेअरनेस, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ इमोशन्स. पण सेम वे मी जेव्हा 10 लोकांमध्ये जातो तेव्हा त्या लोकांच्या मनात काय चाललेलं आहे हे कळणं, दॅट इज अवेअरनेस ऑफ पीपल अराउंड यू, अँड दॅट इज कॉल्ड सोशल इमोशनल इंटेलिजन्स. या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ठरवावं लागतं की मी कसं वागायला पाहिजे आणि मी काय करायला पाहिजे. आणि हे थोडंसं फिलॉसॉफिकल नाही म्हणत मी, सायकोलॉजिकल आहे. ह्याच्यामध्ये कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड अशा 3 आपल्या माइंडच्या स्टेजेस आम्ही डिफाईन करतो सायकोलॉजीमध्ये. आणि माइंडला आम्ही कन्सेप्च्युअली असं म्हणतो की माइंड इज लाईक अन आईसबर्ग. जे आईसबर्ग जो समुद्रामध्ये असतो तो पाण्याच्या वर जेवढा तुम्हाला दिसतो त्याच्या खूप मोठा खाली असतो तो पाण्याचा. आपलं माइंड आणि आपलं ब्रेन हे असंच आहे, किंवा आपलं माइंड असंच आहे की जेवढं वरवर दिसतं तेवढं नाहीये, ते आतमध्ये खूप खोल आहे. पण त्या खोलापर्यंत जायचं कसं हे आपल्याला कुणी शिकवत नाही किंवा आपल्याला कळत नाही. हे ज्याला कळतं मग तो माणूस थोडासा इमोशनली इंटेलिजंट म्हणतो आम्ही त्याला, किंवा सेल्फ अवेअर म्हणतो. तेव्हा कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ह्याच्यातनं तुम्हाला अवेअरनेस क्रिएट करता येऊ शकतो. ओके ओके. आता वेळ खूप झालेला आहे. सबकॉन्शियस माइंड बद्दल मला बरेच प्रश्न आहेत, पण ते आता खूप लांबतील. सो त्याच्याबद्दल एक सेपरेट सेशन होऊ शकतं. तुमचे म्हणजे सेन्स मेकिंग हा जो विषय सांगितला त्याच्याबद्दलच एक सेपरेट सेशन होऊ शकतं, सेपरेट पॉडकास्ट एपिसोड होऊ शकतो. तर मी शेवटच्या प्रश्नाकडे वळतो. आपलं एक विदेशमुखी नावाचं, इथं पण तुम्ही नावं फार इंटरेस्टिंग वापरलेले आहेत. मास्टर ऑफ सेन्स मेकिंग, विदेशमुखी. आपलं एक आत्मचरित्र आपण लिहिलेलं आहे. तर आत्मचरित्र लिहावं का वाटलं, त्याच्या मागची प्रेरणा काय, थोडंफार पुस्तकाबद्दल आपल्या. थँक्यू. आणि हा माझ्या आवडीचा प्रश्न आहे. अर्थातच माझं पुस्तक मी फेब्रुवारी 2024 मध्ये मराठी पुस्तक पब्लिश केलं. मुद्दाम मराठीमध्ये पहिलं पुस्तक लिहिलं. पुस्तकाचं नाव आहे विदेशमुखी. आणि त्याचा मागचा उद्देश, पुस्तकाचं नाव जसं तुम्ही म्हटलं फार आकर्षक आहे. आणि मी जेव्हा हेच पुस्तक इंग्रजीमध्ये प्रकाशित केलं तेव्हा सुद्धा त्याचं नाव मी विदेशमुखीच ठेवलं. मुद्दाम त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं नाही. विदेशमुखीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. विदेश म्हणजे फॉरेन कंट्री, मुखी म्हणजे तोंड, म्हणजे माझ्या तोंडातनं येणारी माझी, असं ते सगळं आहे. पुस्तक लिहिण्यामागचं कारण 2 कारणं होते. माझे वडील जोपर्यंत हयात होते ते मला नेहमी म्हणायचे की मी माझ्या जीवनावर एक पुस्तक लिहायला पाहिजे. माझ्या वडिलांना प्रेमाखातर ते म्हणत असेल असं मला वाटायचं, आणि मी हसून ते टाळायचो. आणि असं जवळजवळ 10 ते 15 वर्ष चाललं होतं. मी जेव्हा फॉरेनहून येऊन माझ्या वडिलांना भेटायचो दर 3 महिन्याला औरंगाबादला, प्रत्येक वेळेस ते मला भेटलं, तू तुझं पुस्तक लिहायला पाहिजे, तुझं पुस्तक लिहायला पाहिजे. आणि मी हसून टाळायचो. मी जेव्हा IMAचं ग्लोबल चेअरमन म्हणून माझी निवडणूक झाली, आणि मला वाटतं 11 जून 2024 साली अमेरिकेतल्या एका मोठ्या फंक्शनमध्ये जवळजवळ 1000 लिडर्सच्या समोर त्यांनी माझं नाव अनाऊन्स केलं आणि मला स्टेजवर बोलवलं त्यांनी. तर त्यावेळेस मी असं पहिल्या रांगेमध्ये बसलो होतो. तिथून मी स्टेजपर्यंत जाईपर्यंत माझ्या मनात जे आलेले विचार आहेत त्यावेळेस मला असं वाटलं की आता ती वेळ आलेली आहे की मी एक पुस्तक लिहायला पाहिजे. कारण एक नांदेड सारख्या ठिकाणाहून आलेला, मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा अमेरिकन इन्स्टिट्यूटचा ग्लोबल चेअरमन होतो, ही स्टोरी एक तरी माणसाला इन्स्पायर करू शकते, माझ्याशिवाय, माझ्या बायकोशिवाय. म्हणून मी ते ठरवलं आणि मी ते वर गेलो, स्टेजवर गेलो. त्यांनी माझ्या गळ्यात ती माळ घातली, म्हणजे इनकमिंग चेअरमन म्हणून. आणि मी खाली आलो आणि परत माझ्या
रांगेमध्ये माझ्या चेअरवर बसलो, माझ्या बाजूलाच माझी मिसेस बसली होती. तर मी काय म्हणायच्या आधी तिने मला त्यावेळेस मला म्हणलं की सुनील तू तुझ्या लाईफवर एक पुस्तक लिहायला पाहिजे. तो एक कोइन्सिडन्स होता, आपण म्हणून काय म्हणतात त्याला, अगदी म्हणजे माझ्या डोक्यात तेच चाललं होतं आणि ते मग आम्ही ठरवलं की पुस्तक लिहायचं. तर हे खरं कारण होतं. पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश 2 गोष्टी होत्या की एक, मराठी माध्यमातनं तुम्ही आले म्हणजे तुमचं काही अडतं असं नाहीये, हा मेसेज मला जगाला द्यायचा होता. तुमची लँग्वेज, तुमची मातृभाषा हे तुमचं लिमिटेशन कधीही होऊ शकत नाही, हा एक मेसेज मला द्यायचा होता. दुसरा मेसेज मला द्यायचा होता की इफ यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन लाईफ, तुम्हाला कन्सिस्टंटली खूप कामं करावे लागतात. तुम्ही एकदा मी सक्सेसफुल झालो म्हणून मी दरवर्षी सक्सेसफुल होईल असं नाही आहे. ही एक पूर्ण जर्नी आहे आणि या जर्नीमध्ये एव्हरी डे इज अ स्ट्रगल, एव्हरी इयर इज अ स्ट्रगल. यू हॅव टू कीप फायटिंग इट आउट. आणि मी माझ्या अख्ख्या पुस्तकात माझी पूर्ण जर्नी, माझ्या शालेय शिक्षणापासून ते मी IMAचा ग्लोबल चेअरमन होईपर्यंतची पूर्ण जर्नी जशीच्या तशी लिहिलेली आहे. तिथे कुठेही कपोल कल्पित किंवा असं काहीही नाही आहे. एव्हरीथिंग इज फॅक्च्युअल. आणि मी असं मजेने म्हणतो, माझं बँक बॅलन्स सोडून माझ्याबद्दल सगळी माहिती त्या पुस्तकामध्ये आहे आता. आणि ती खरी स्टोरी आहे. आणि ते पुस्तक पब्लिश करण्यामागचा उद्देशच हा आहे की काही लोकांना मोटिवेशन मिळावं, इन्स्पिरेशन मिळावं हे पुस्तक वाचून. आणि एक जरी मुलांनी मला सांगितलं की असं मला मिळालं किंवा मला फायदा झाला, तर माझं तर काम झालेलं आहे. तेच तुमचं सुरुवातीचं ब्रीदवाक्य होतं किंवा की पॉझिटिव्हिटी. आणि मला फॉर्च्युनेटली इतक्या लोकांचे मेसेज आले त्या पुस्तकांवरनं, म्हणजे मी याचं सांगू शकत नाही. लोकांनी मला पर्सनली येऊन भेटले, पर्सनली येऊन मेसेजेस दिले आणि बऱ्याच लोकांना त्यांच्या त्या पुस्तकामध्ये ते स्वतः दिसायला लागले. आणि मी असं सगळ्यांना अपील करतो ह्या माध्यमाच्या द्वारे की तुम्ही सुद्धा पुस्तक लिहा. आणि पुस्तक लिहायचा उद्देश हा बिझनेस नाहीये. मी बिझनेस करता पुस्तक लिहिलेलं नाहीये. पण तुम्ही जेव्हा पुस्तक लिहायला बसता, एक तर ते खूप सोपं नाहीये, पण व्हॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट इज दॅट तुम्ही त्या तुमचे जगलेलं आयुष्य परत यू रिलिव्ह दॅट लाईफ. जेव्हा पुस्तकाला लिहायला बसता तेव्हा तुम्हाला सगळं आठवावं लागतं. ती जी भावना किंवा ती कल्पना आहे, ते प्रसंग किंवा डिफिकल्ट प्रसंग, चांगले प्रसंग, आठवणी, वाईट आठवणी, डोळ्यात पाणी येतं बऱ्याचदा, तुम्ही इमोशनल होता. पण ही प्रोसेस फार छान आहे. आणि मी प्रत्येकाला सांगतो की तुमच्या प्रत्येकाची स्टोरी ही कदाचित कोणाला तरी मोटिवेट करणारी असेल, पण तुम्ही ती लिहिली नाही तर करणार कशी काय. तर लिहा, तुमच्या आईवडिलांना सांगा, तुमच्या मुलांना सांगा, तुमच्या मित्रांना सांगा. आणि इट्स अ व्हेरी नॉस्टॅल्जिक मोमेंट इन द लाईफ टू राईट युअर ओन बुक. आता तुम्ही जे सांगत होता की इन्स्पायर, एक छोटासा शेवटचा, परत एकदा शेवटचा प्रश्न घेतो की आत्मचरित्र लिहिताना काय होतं की एकतर माणूस मॉडेस्ट होतो की बाबा नाही बाबा माझं मोठेपण स्वतःच्या तोंडानं कसं सांगावं, एक असा एक भाव येतो. आणि कधी कधी येतो की अहंकार येतो खूप, अरे मी केलंय असा एक भाव येतो. सो दोन्ही टाळून ट्रू टू बी युअर सेल्फ, असं स्वतःशी प्रामाणिक कसं राहायचं, हे अवघड काम होतं. आणि मला असं वाटतं की ते मी जेव्हा त्याच्या आत जायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं. आणि मी काय केलं त्याच्यामध्ये, मी प्रत्येक क्षणी, प्रत्येक प्रसंगामध्ये मला कुणी मदत केली त्या माणसाचं नाव सुद्धा पुस्तकात लिहिलेलं आहे. मी असं कुठेही इमॅजिनरी काही केलेलं नाहीये की माझ्या बॉसने मला असं सांगितलं, मी त्या बॉसचं नाव लिहिलंय. म्हणजे उद्या मला जर वाटलं की मी जे लिहिलेलं चूक आहे का बरोबर आहे, तर त्या माणसाने पुस्तक वाचलं तर म्हणू शकतो सुनील तू लिहिलेलं चुकीचं होतं बरं का. आणि असे लोक मला येऊन भेटले, त्यांचं नाव बघून त्यांनी येऊन मला सांगितलं अरे वा, आम्हाला माहित सुद्धा नव्हतं आम्ही तुझ्या आयुष्यात एवढा मोठा इम्पॅक्ट केला. एक छोटंसं उदाहरण सांगतो. मी युनायटेड वेस्टर्न बँकेमध्ये उदगीर नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये बँकेत क्लर्क म्हणून काम करतो. लातूर जिल्ह्यातलं उदगीर. तेव्हा मी BComच्या सेकंड इयरला होतो फक्त. आणि मला ती बँकेची परीक्षा पास झालो आणि नोकरी मिळाली. उदगीरला मध्ये काम करत होतो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नोकरी लागली. मग गेलो उदगीरला आम्ही काम करायला नांदेडून. 2 महिने झाले ते नोकरी लागून. आणि माझा BComचा सेकंड इयरचा रिझल्ट आला. आणि माझ्या वडिलांनी मला इनलाईन लेटर, अंतर्देशीय पत्र लिहायचे त्या काळात, त्या इनलाईन लेटरमध्ये रिझल्ट कळवला की तुझा BCom सेकंड इयरचा रिझल्ट लागलेला आहे आणि तू विद्यापीठामध्ये पहिला आलेला आहे आणि नुकतेच तुझे प्रिन्सिपॉल घरी येऊन गेले आणि आमचं अभिनंदन करून गेले वगैरे वगैरे. शिक्षक असल्यामुळे ते त्याची नेटवर्क छान होतं. ते पत्र आलं माझ्याकडे शुक्रवारी सकाळी पोस्टाने. बँकेत बसलो होतो, पत्र बघितलं, वाचलं, आनंद झाला, आपण पहिले आलोत म्हणून. मी दुपारी जेवणाच्या वेळेमध्ये जाऊन थोडेसे पेढे आणले आपल्याकडे पद्धतीप्रमाणे आणि बँकेत सगळ्यांना एक एक पेढा वाटायला गेलो. म्हणजे बँकेचं काम संपलं होतं, आता लंच टाइम झाला होता. तर मी आमच्या बँकेमध्ये एक उदय जोशी नावाचे गृहस्थ मॅनेजर, ऍक्टिंग मॅनेजर म्हणून काम करत होते त्यावेळेस. त्या उदय जोशींच्या केबिनमध्ये मी गेलो आणि त्यांना पेढा दिला मी. तर ते कामात बिझी होते आणि कामात असं काम करत करत त्यांनी डोक्यावर केलं, अरे कशे पेढे, काय लग्न ठरलं का तुझं.
टिपिकल माइंडसेट. तर मी म्हटलं सर लग्न नाही, मी बीकॉमला सेकंड इयरमध्ये पूर्ण विद्यापीठामध्ये पहिला आलो म्हणून मला कळलेलं आहे हे त्याचे पेढे आहेत. तर त्यांनी मान न वर करताच मला एक प्रश्न विचारला, तू इथे काय करतोयस? आणि ते आपल्या कामात बिझी झाले. मी आपल्या त्यांच्या केबिनमधून बाहेर आलो, खुर्चीवर येऊन बसलो. रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग, तू इथे काय करतोयस? हा प्रश्न जो माझ्या डोक्यात घुसला, तर त्या दिवशी बँकेमध्ये मी कसं तरी 1-1.5 तासात काम आटपवलं. दुसऱ्या दिवशी शनिवारी अर्धा दिवसाची बँक असायची. 12 वाजता मी दांडी म्हणजे काम संपवलं, एसटी पकडली नांदेडला आणि घरी जाऊन वडिलांना म्हणलं मला बँकेतली नोकरी सोडायची. आता सगळ्या घरामध्ये बॉम्ब, बँकेतली नोकरी लागलेली, इतकं छान चाललंय सगळं, आता ह्या नोकरी का सोडायची बाबा? पण माझे वडील हे अतिशय जरी शिक्षक असले तरी ते फार काय म्हणतात त्याला सुधारणावादी मताचे होते. त्यामुळे तुला नोकरी सोडायची हे तुझं डिसिजन आहे, आम्हाला का सांगतो येऊन तू? तुम्ही माझे आई वडील, तुम्हाला तर विचारणं भाग आहे. नाही, तुला नोकरी का सोडायची आहे? मग त्यांनी प्रश्न विचारला. मग मी त्यांना ती स्टोरी सांगितली. मी जोशी सरांकडे पेढा द्यायला गेलो होतो, मग त्यांनी मला विचारलं तू इथे काय करतोयस? मग त्याचा अर्थ मला काय वाटला, मला असं वाटतं की मी इथे काय करतोय, माझा जन्म क्लर्क होण्यासाठी झालेला नाही वगैरे वगैरे. वडील म्हणे तू तुझ्या आईला जाऊन विचार, म्हणजे आईला जाऊन सांग. विचार म्हणे. आईला गेलो, आईला आपलं नेहमीप्रमाणे मग तुला तिथं खायला चांगलं मिळत नाही का वगैरे वगैरे सगळं सुरू झालं. ये घरीच ये, बरं आहे. आई बिचारी साधी होती, तिला वाटलं मुलगा घरी येतोय, फारच आनंद झाला तिला. बहीण होती, बहिणीला विचारलं, बहीण म्हणे तुला काय करायचं तू कर. मी नोकरी सोडली. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क मी त्यावेळेस घेतली, पण मी फार मोठी रिस्क घेतली होती. समजा मी बीकॉमला पहिला आलो नसतो तर काय झालं असतं. पण त्या उदय जोशी नावाच्या गृहस्थांनी मला हा प्रश्न विचारला, त्या प्रश्नावर मी विचार केला आणि त्यांनी माझी पूर्ण लाईफ चेंज केली. या उदय जोशींना मी गेल्या वर्षी माझ्या घरी बोलवलं होतं. पुण्यामध्ये ते राहतात, म्हणजे त्यांचं नाव घ्यायला मला आवडते, अतिशय आनंदाने घेतो. त्यांना घरी बोलवलं, नवरा बायकोंना, त्यांचा सत्कार केला मी. त्यांना हार श्रीफळ जेवण बिवण सगळं केलं आणि त्यांना म्हटलं सर तुम्हाला आठवतं का मी तुम्हाला पेढे द्यायला आलो तेव्हा असा प्रश्न विचार? असं बरं, मला नाही आठवत. त्याच्यामुळे मी आज आहे जे कोणी आहे ते. कृतज्ञता, आपण जे कृतज्ञता फार फार महत्वाची. ज्या लोकांनी तुम्हाला आयुष्यात मदत केली आहे कधीही विसरू नका त्या लोकांना. व्हेरी इंटरेस्टिंग. एक प्रश्न त्यांनी फक्त तोही मान खाली करून दॅट चेंज द लाईफ. आणि त्यांना तो प्रश्न आठवत सुद्धा नाही आता, बट मला तो अजूनही आठवते. एक ट्रिगर, असे अनेक ट्रिगर आहेत, पण मी सुरुवात म्हणून तो सांगितलं की पहिल्यांदा रिस्क माझ्या आयुष्यात तिथे घेतली मी. अशानंतर मग प्रत्येकाने विचारलेल्या प्रश्नावर आपण विचार करणं हे माझं आता प्रोफेशन आहे. आता मी लोकांना प्रश्न विचारतो, कारण मी कोच आहे. आता मी कोच आहे, मी मेंटॉर आहे, मी काउन्सिलर आहे, आणि मी त्यांना विचार करायला लावतो. काही लोक करतात विचार, काही लोक नाही करत, ठीक आहे, पण ते फार महत्व आहे त्याला. आजचा पॉडकास्ट अतिशय सुंदर झालेला आहे माझ्या मते तरी. खूप काही शिकलोय स्वतः पर्सनली, आणि आपण जे मॉरल व्हॅल्यूज असतील, रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग असेल, लोकमत असेल, लोकसंग्रह असेल, आपले जे काही अनुभव शेअर केले त्याच्यातून प्रदत्तच्या प्रेक्षकांनाही खूप काही गवसेल असं मला विश्वास वाटतो. म्हणजे आशा व्यक्त करतो वगैरे असं नाही, पण मला असं कॉन्फिडेंटली वाटतं की आपण जे काही मूल्य सांगितले, जे काही विचार सांगितलाय, जे काही डायरेक्शन सांगितले, इट विल डेफिनेटली हॅव अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन द ऑडियन्स. तर त्याच्याबद्दल मी आपले परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि काही विषयांबद्दल आम्हाला उत्सुकता आहेच आहे, आणि परत एकदा आपण या प्लॅटफॉर्मवर परत याल बरोबर अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. नाही, धन्यवाद. एकच मी सांगतो की एक फार माझ्या आवडीची कविता इंग्रजीमधली आहे, पण द रोड नॉट टेकन म्हणून एक रॉबर्ट फ्रॉस्ट नावाच्या कवीची कविता आहे. रॉबर्ट फ्रॉस्ट. त्या कवितेच्या शेवटच्या 2 ओळी, फार मोठी कविता पण फार सुंदर कविता आहे. शेवटच्या 2 ओळी, 2 roads डायव्हर्ज इन द येलो वुड्स. 2 roads डायव्हर्ज इन द येलो वुड्स, म्हणजे जंगलामध्ये 2 रस्ते चाललेत. आय चोज द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय. आय चोज द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स. असं ती फार म्हणजे सुंदर कविता आहे, तुम्ही वाचा ती कविता. पण त्या शेवटच्या वेळी मला असं नेहमी वाटतं की मला लोक म्हणा बऱ्याच म्हणायचे तू चुकीचा मार्ग निवडलाय, पण मी ते प्रूव्ह करत गेलो तो चुकीचा मार्गच माझ्याकरता बरोबरचा मार्ग होता. सो दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स. दॅट्स ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. थँक्यू सर. परत एकदा थँक्यू, धन्यवाद.